वैष्णवा संगती सुखवाटे जीवा आणि कमी देवा काहिनीने गायनाचे उड्या फुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने लाज भय शंका दुरावी नामान नकळे साधन या परते गायनाचे उड्या फुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने तुका म्हणे आता पुल्या सायासे आम्हा जगदिशे सांभाळावे गायनाचे उड्या फुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने विठ्ठल
रस्त्यावर त्या ठिकाणी एक 4 व्हीलर उभी आहे. MH 1404 0304 क्रमांकाची गाडी आहे. कृपया ती 4 व्हीलर त्या ठिकाणावरून पार्किंगच्या व्यवस्थेकडे लावावी. आपली जागा आम्ही थोडं बाजूला करावं लागतं. गेलाय का? ठीक, धन्यवाद. तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं समचरण सरोजं सांद्रनीलाबुधावं जगन्निहितपानी मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंजनं कंजनेत्रं सदा धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय त्या भक्तीच्या वाटा मजदा वाव्या सुबटा शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविज्ञानगम्यं वन्दे विष्णु भवभयारं सर्वलोकैकनाथं यत्र योगेश्वरा कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र स्त्रीविजोरभूति दुर्वानितेर्मतिर्मम शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे उदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. जगतवंदनीय जगतमान्य जगामध्ये 4 वेदाची निर्मिती झाली. अनेक संतांनी अनेक महापुरुषांनी अनेक साधू मुनींनी वेगवेगळ्या प्रांतात जन्म घेतला. या भारत भूमीवर जन्म घेतला आणि ज्या वेदाची निर्मिती झालेली आहे त्या वेदाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. अनेक साधू मुनींनी त्या वेदाचा अध्ययन केला आणि अध्ययन केल्यानंतर ज्या वेळेस एक महान संतांनी जन्म घेतला आणि त्या महान संतांनी या जगामध्ये बघितलं की अनेक या वेदाची निर्मिती झाल्यानंतर सुद्धा या जगाचं कल्याण झालेलं नाही, या जगाची तृप्तता झालेली नाही आणि म्हणून हे जग अतृप्त आहे. ज्ञानरूपी तृप्तता पूर्ण या जगाची झालेली नाही. अशी जेव्हा
आलं तेव्हा म्हणून त्या महान संतांनी जगाला 4 वेदापेक्षा एक वेगळा वेद, ज्याला आपण पंचम वेद असं म्हणतो, असा पंचमवेद गाथा रूपी वेद आपल्याला निर्माण करून दिला. आणि या गाथा रूपी वेदामधला आज मागणीचा दिवस म्हणून आजच्या दिवशी काहीतरी प्रभू श्री रामचंद्राच्या चरणी मागितलं पाहिजे. आणि आज प्रभू श्री रामचंद्र सुद्धा आपल्याला भरभरून देतील. कारण ज्याने दिवसभर शेतामध्ये मजुरी केली आणि दिवसभर शेतामध्ये मजुरी केल्यानंतर त्याला सायंकाळी काहीतरी मजुरी म्हणून शेतकऱ्याला मागण्याचं मागता येते. तसं आपण गेले 8 दिवस 7 दिवस जे अट्टहास केला, जी साधना केली, आणि या साधनेच्या भरोशावर आज आपण प्रभू श्री रामचंद्राला काहीतरी मागू शकतो. आणि म्हणून आज मागण्याचा दिवस म्हणून आज अभंग जो घेतला, काहीतरी प्रभू श्री रामचंद्राला आपण मागितलं पाहिजे. म्हणून त्या हेची देवा पै मागता म्हणून आज मागण्याचा दिवस म्हणून मागणी पर अभंग. तसा तर आजचा अभंग मागणी पर नाही, परंतु त्या अभंगाला मागणी पर स्वरूप देण्याचा प्रयत्न मी आज करणार आहोत. कारण ज्यावेळेस आपला जन्म झाला, ज्यावेळेस आपण जन्म घेतो, त्यावेळेस प्रत्येक मनुष्य कोणाची ना कोणाची संगती करत असतो. एकही मनुष्य या ठिकाणी असा नाही किंवा असं होऊनही गेलेलं नाही की ज्यांनी कोणाची ना कोणाची संगती केली नाही. म्हणून मनुष्य हा कसा आहे, तर मनुष्य हा संगती प्रिय आहे. प्रत्येक मनुष्याला कोणाची ना कोणाची संगती आवडते. म्हणून आजच्या अभंगामधून तुकाराम महाराज देवाशी संवाद करतात आणि देवाला काहीतरी मागणं करतात की मला दुसरं तिसरं काही नको, देवा देशील तर तुझी मला संगती दे, इतरत्र मी काही मागणार नाही. म्हणून अशी संगती भगवंताला मला द्यावी ही अपेक्षा ठेवून तुकाराम महाराज आज भगवंताशी चर्चा करतात. आणि ती विस्तृत चर्चा आजच्या अभंगातून आपल्याला पाहायचं आहे. त्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे महत्वाचा. आज मागणी पर दिवस, मागणी पर अभंग गेले 125 ते 130 वर्षापासून चालत आलेली अखंडित तुपटाकळी या गावची जवळपास म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरपासून म्हणायला हरकत नाही. स्वातंत्र्य भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं नाही त्या वर्षापासून ही परंपरा अखंडित त्या ठिकाणी चालू आहे. आणि अशीच अखंडित परंपरा ही चालू राहील यापूर्वी, यासाठी तुम्ही सर्व प्रयत्न करता. आज 7व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. माझ्या बुद्धीला साजेल त्याप्रमाणे अभंगाला सोडून अभंगाला धरून त्याचा योग्य जशी सेवा करता येईल तशी सेवा करण्याचा मी ठिकाणी प्रयत्न करील. मला इथे येण्याचा योग त्यांच्यामुळे आला. आजचे ज्यांचे सौजन्य आहे तसे हरिभक्त पारायण आपल्या श्रीराम मंदिराचे पुजारी गणेश वसंतराव देवराव निकम व आमचे मामा श्री गणेश नारायणराव साबळे यांनी माझा सौजन्य घेतलं. तसेच या ठिकाणी श्री रामकथा ज्यांच्या तुम्ही मुखारविंदातून ऐकत आहात असे हरिभक्त पारायण प्रमोद महाराज रहाणे, तसेच या श्रीराम मंदिराचे जे अध्यक्ष आहेत पाटीलांना यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. हरिभक्त पारायण जे सचिव आहेत आनंदराव अण्णा यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. तसेच हरिभक्त पारायण शिवाजी महाराज आमचे बोबडे गुरुजी असतील ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. हरिभक्त पारायण
चिस्तळकर अण्णा यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद। तसेच हरिभक्त पारायण पुंडलिकरावजी ठाकरे महाराज यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद। तसेच ज्यांचे विशेष आग्रह मला इथे येण्याकरिता गेले 15 दिवसापासून त्यांचा विशेष आग्रह होता, तसेच आमच्या ताई पल्लवीताई निकम यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी मला जी सेवा मिळाली यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद। तसेच आमची सुनीता मामी यांनी सुद्धा फोन केला होता। या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व टाळकरी, माळकरी, विणेकरी बाबा, टोकदार, मृदंगाचार्य, गायनाचार्य आमचे नामदेव महाराज असतील, तुमच्या गावाचा वैभव हरिभक्त पारायण कीर्तनकार सुद्धा आहेत। अगदी बालपणापासून जे कीर्तन करतात, मला कीर्तन काय समजत बी नव्हतं, त्यावेळेस आम्ही कीर्तन करताना आमच्या गावी ज्यांना पाहायचो तसे हरिभक्त पारायण तुमच्या गावाचा वैभव राज महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांच्यासाठी जोरदार एका सर्वांनी टाळ्या वाजवा। तसेच मृदंगाचार्य महाराजासोबत आहे तन्मय महाराज यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद। तसेच हरिभक्त पारायण मुडे महाराज, चैतन्य महाराज मुडे यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद। सर्वांचं काय नाव आता माहित नाही, एक नाही राहिले नाव शेवटी घेता घेता घेऊ, एक नाही, परंतु एक लहानसा उखाणा घेतो आणि सर्वांचे म्हणजे कोणाचं नाव राहिलं किंवा घेतलं किंवा नाही घेतलेलं काही ते नाही, प्रत्येकाचं नाव त्याच्यामध्ये। प्रभू श्री रामचंद्राच्या विग्रहाला, विग्रह म्हणजे मूर्ती, प्रभू श्री रामचंद्राच्या विग्रहाला हार घालतो वाकून आणि कीर्तन रूपी सेवा करतो तुम्हा सर्व गावकऱ्यांचा मान राखून। विठ्ठल अभंग हा 4 चरणाचा आहे आणि अभंग हा सोडविण्याचा मी प्रयत्न करत होतो, तर अभंग सोडविण्याचा प्रयत्न करावा नाही, कारण परमार्थात आल्यानंतर प्रत्येकाला आपण धरलं पाहिजे, सोडलं कोणालाच नाही पाहिजे। म्हणून ज्ञानोबारायांनी सुद्धा कोणाला सोडलं का महाराज? नाही, प्रत्येकाला धरायचा प्रयत्न ज्ञानोबारायांनी केला, म्हणून त्यांनी म्हणलं यारे यारे लहान थोर, कोणी नारी या नर या कोणाचा वेळ केला का? नाही, नारीलाही तेवढं स्थान, नरालाही तेवढं स्थान, पुरुषाला स्त्रिया सर्वाला समान संधी जर कोणी ज्ञानोबारायांनी दिली, म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सर्वाला समान संधी असा हा वारकरी संप्रदाय आहे। ज्ञानोबारायांनी सर्वांना अधिकार दिला, सर्वांना सांगितलं की सर्वांनी परमार्थ करावा, कोणालाही ज्ञानेश्वर महाराजांनी दूर केलं का? नाही। म्हणून आजकाल आपण पाहिलं कोणी कीर्तन करू शकायला, कोणी प्रवचन करू शकायला आणि कोणी कथा करू शकायला, आहे की नाही? ज्यांच्या गावामध्ये चांगलं आहे वर्तन त्यांना करावं हरी कीर्तन, जे कोणावरही नाही रागवत त्यांना करावं श्रीमद भागवत, आणि ज्याच्या गावात चांगलं आचरण त्यांना करावं प्रवचन। म्हणून ज्ञानोबारायांनी सर्वाला संधी दिली, सर्वाला सांगितले की कोणी परमार्थ करू शकता, कोणालाही अडवलं का? नाही। म्हणून जो आजचा अभंग आहे ते तुकाराम महाराज आजच्या अभंगामधून सांगतात की आपण
आपल्या जीवन ज्यावेळेस आपण जगायला सुरुवात करतो त्यावेळेस बसून जे आपण संगती करतो तर वृद्धपणापर्यंत आपण कोणाची ना कोणाची संगती करतो. तर का पुढे सरकून घ्या. आता सरकून बी घ्या आणि ज्याला जायचं असेल समजा ते जाऊ शकते आहे की नाही. आता विचार करा तिथं मागच्या मग काही जण बसायला तिथं मागच्या मागे बसते तर आवडलं फवारे असले काही गमलं तर थांबते तर नाही तर मागच्या मागे चप्पल बरोबर लाईन लावून ठेवते. प्रत्येक निष्ठायचा हे त्यामुळे त्या सरकून बी घ्या. काही जण टरका जण टरकून बी घ्या आहे की नाही. आजच्या अभंगामधून तुकाराम महाराज आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात, काहीतरी देवाकडे मागण्याचा प्रयत्न करतात, पण असं काही मागत नाही. पण आपलं मागणं वेगळं, संतांचं मागणं वेगळं. संतांच्या येण्याला महत्व असते, संतांच्या जाण्याला महत्व असते, देवाच्या येण्याला महत्व असते. म्हणून प्रभू श्री रामचंद्र आले त्यांच्या येण्याला महत्व आणि संत जेव्हा जातात त्यांच्या जाण्याला महत्व. ज्या वेळेस संत या पृथ्वी तलावून जातात, या आपलं जे ठिकाण आहे हे ठिकाण सोडतात त्यावेळेस त्याच्या तिथीला जाण्याला महत्व राहते. म्हणून तुम्ही पहा संतांची आपण काय साजरी करतो, पुण्यतिथी साजरी करतो आहे की नाही. जास्त आपण काय साजरी करतो, पुण्यतिथी. म्हणून त्यांच्या जाण्याला महत्व आणि देवाच्या येण्याला महत्व. म्हणून रामचंद्राचा आपण काय करायला राम नवमी, प्रभू श्री कृष्णाची काय कृष्ण अष्टमी. म्हणून देवाच्या येण्याला महत्व आणि संतांच्या जाण्याला महत्व. म्हणून प्रभू श्री रामचंद्र कधी येणार आहे तर उद्या येणार आहे. म्हणून ते येणार आहेत. म्हणून हा अखंड सोहळा या ठिकाणी चालू आहे आणि त्या सोहळ्यामध्ये तुम्हा सर्वांना काहीतरी योगदान देण्याचं भाग्य लाभत आहे. या ठिकाणी येण्याचं भाग्य लाभत आहे. कारण कोणी या ठिकाणी धर्ममठामध्ये येत नाही, प्रत्येकाला इथे येण्याचं भाग्य लाभत नाही. म्हणून नामदेव महाराजांनी सांगितलं की या ठिकाणी कोण येते, ज्यांचं काहीतरी पूर्वी जन्माचं पुण्य असेल ते त्या ठिकाणी काहीतरी पूर्वी जन्माचं पुण्य असेल. म्हणून तुकाराम महाराज म्हणले तुका म्हणे होता ठेवाण तोया भावा सापडत काहीतरी वाक्य आहे. म्हणून या ठिकाणी धर्ममठामध्ये तुम्ही आले. नाहीतर सपने तो हर कोई सजाता है, सपने तो हर कोई सजाता है, लेकिन कुछ सपने बनकर टूट जाते हैं. इस धर्ममंडप पर वही आते जिसे मेरे प्रभू श्री रामचंद्र बुलाते. कोणी धर्ममंडपामध्ये येत नाही. काहीतरी पूर्वी जन्मात तुमचं पुण्य असेल म्हणून तुमचा हा भाव या ठिकाणी सापडला आणि तुम्ही या ठिकाणी आले. आणि मला आनंद झाला की जेवढी संख्या या ठिकाणी वृद्धांची आहे तेवढीच या ठिकाणी संख्या तरुणाची आहे. कारण परमार्थ आजा तरुणावर टिकणार आहे. म्हणून तरुणाची संख्या सुद्धा तेवढीच आणि वृद्धांची संख्या सुद्धा तेवढीच, महिला सुद्धा तेवढंच, पुरुष सुद्धा तेवढेच. मला आनंद झाला या ठिकाणी आल्यानंतर. नाहीतर तरुणांनी मी गावोगावी राहिलो, दोनच टाळकरी ते मी म्हातारे, विनेकरी बाबा बी म्हातारा, जागोजागी. आता आम्ही सारखं फिरतो, बरेच दिवस झाले, किती झाले, पण मी बरेच गावाचं निरीक्षण केलं. पण तुमच्या गावातून आलं तर गमलं की तरुणांची संख्या जास्त आहे. काय तरुणा
एका ठिकाणी महाराजांनी म्हणले जोपर्यंत आहात तरुण तोपर्यंत परमार्थ घ्या करून, एक दिवस तुम्ही जासाल मरून तर लोक तुम्हाला टाकतील पुरून. मग जोपर्यंत तरुण आहात तोपर्यंत परमार्थ करून घ्या बाबांनो. पण आजकालचे तरुण कसे आहेत का? आजकालचे तरुण सकाळी निघतात घरून आणि सायंकाळी लोक त्यांना आणतात धरून वाय तरुण. असे तरुण काय कामाचे आहे का नाही? म्हणून तरणा भाग्यवंत नटे तरुणपणात हरी कीर्तनात नटलं पाहिजे, हरी कीर्तन आलं पाहिजे, है की नाही? जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत परमार्थाला लागा. नाहीतर वय झाल्यानंतर आपण परमार्थाला जर मागे लागलो, रामराम जर म्हणलं रामराम ऐकू येत नाही, वृद्धपणी लांबलाम ऐकू येते. म्हणून वृद्धपणात परमार्थाला लागू नका, परमार्थ तरुणपणात केला पाहिजे. म्हणून तरुणांनी या ठिकाणी जास्तीत जास्त संख्या तरुणांची असल्यामुळे मला आनंद झाला. म्हणून आता अभंगावून तुकाराम महाराज सांगतात की आपण ज्यावेळेस जन्म घेतो त्यावेळेस कोणाची ना कोणाची आपण संगती करतो, पण त्या संगतीचा अर्थ आपल्याला कळत नाही. कारण संगती ज्यावेळेस आपण कोणाची ना कोणाची करतो त्यावेळेस काहीतरी आपल्याला साध्य झालं पाहिजे, है की नाही? संगती अशी तशी नसली पाहिजे, काहीतरी त्या संगतीतून आपल्याला मिळालं पाहिजे, है की नाही? तर काही ना काही त्या संगतीचा परिणाम आपल्या जीवनावर झाला पाहिजे. त्या संगतीचा जर आपल्या जीवनावर परिणाम झाला तर ती संगती काहीतरी महत्वाची. श्रीमंतांची सुद्धा संगती केली तर आडल्या निडल्या कामाला कामाला पाहिजे, तर संगती महत्वाची, है की नाही? आपण गरीब असतो, आपली जर संगती श्रीमंतासोबत असली, आपल्याला जर एखाद्या वेळेस 1000-2000 रुपयाचं जर काम पडलं, श्रीमंताला जर फोन लावला की बाबा मला असं असं काम आहे तू दे, तर त्या श्रीमंत सोबतीने जर आपल्याला जर ती पैसे दिले तर संगती महत्वाची, है की नाही? नाहीतर आपण त्याला फोन लावायचा आणि त्याला पैसे मागायला म्हणून फोन काढायचा आहे, काय गोष्ट आहे? बरोबर नाही. पण अशी संगती तुकाराम महाराजाला अपेक्षित आहे. अशी काहीतरी दे, संगतीचा परिणाम आपल्या जीवनावर घडला पाहिजे, अशी संगती आपण केली पाहिजे, तर त्याला अर्थ आहे बाबांनो. म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे. कोणती म्हण? की संगतीचा प्रभाव आपल्या जीवनावर काहीतरी पडते. ती म्हण कोणती? ढवळ्या शेजारी पवळा बांधला वाहन नाही तर गुन्हा. तुमच्याकडे ऐक नाही म्हण? महिला मंडळ आहे ना? बोलत नसते का महिला मंडळ? आमच्या इकडे महिला मंडळ बोलते का? तुमच्या इकडे बोलतात की नाही? बोला. या ठिकाणी बोललं पाहिजे. नाही तर अलीकडल्या वेळेस जर भांडण लागली तर 4थ्या वेळेस ती बाई पाहायला येते, तेव्हा कशा बोलत्या? दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या मला, ते अपेक्षित आहे, ऐक नाही? आमच्या गावातल्या बाया बोलते इकडला म्हणजे इकडे थोडं बदललंच ना, मी काय फार लांबचं नाव, पण आम्ही ला म्हणतो तुम्ही ले म्हणता, एवढंच फरक आहे, ऐक नाही? आम्ही मला म्हणतो तुम्ही मले म्हणता, एवढंच आहे. आम्ही डाळ म्हणतो तुम्ही डाळ म्हणता, आम्ही पोळी म्हणतो तुम्ही पोळी म्हणता. जास्त काय अंतर आहे का? फक्त थोडा भाषेचाच फरक आहे, जास्त काय नाही. म्हणून तुम्ही बोलत जा. जरी मला काही शब्द जर समजले नसेल तर माफ करा, कारण थोडं शब्दामध्ये मागं पुढं होऊ शकते, जास्त काय अंतर नाही आपल्या याच्यातला, ऐक नाही? आमच्या इकडे माणसं मेल्यावर जाते, तुमच्या इकडे जीवन काहीतरी बदल आहे. आपल्या इकडे काहीतरी बदल आहे, तेवढा मात्र बदल आहे बरं. म्हणून बोला, फक्त महाराजाला जाळू नका. जास्त काय फरक नाही तुमचा आणि आमचा, ऐक नाही? जेमतेम सगळं सारखंच आहे, फक्त थोडी भाषा बदल आहे. ते भाषा तुम्ही थोडी ऍडजस्ट करा, कारण ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. प्रत्येकाने ऍडजस्टमेंट केलं पाहिजे, ऐक नाही? ऍडजस्ट जर केलं तर बरं आहे. याच्यामध्ये जर आपलं चांगलं उपयुक्त जीवन, चांगलं जीवन जर जगायचं असेल तर ऍडजस्टमेंट केलं पाहिजे. ऍडजस्टमेंट केली तर आपण चांगलं जीवन जगू शकतो. आणि ऍडजस्टमेंट जर आपल्या जीवनात नसेल तर तो माणूस कधीही संतोषी राहू शकत नाही, सदा असंतोषी राहते. म्हणून आपण ऍडजस्टमेंट केली पाहिजे. ऍडजस्टमेंट कशी केली पाहिजे सांगू का? मी एक वेळेस पुण्याला कीर्तनाला गेलो आणि पुण्याला कीर्तनाला गेल्यानंतर पुण्याचं कीर्तन झालं. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही का पुण्याला कीर्तनाला गेले? कीर्तनात सगळीकडे जाता येते, कीर्तन पुण्याला जाता येते, मुंबईला जाता येते. मग पुण्याला कीर्तनाला गेल्यानंतर मी कीर्तन आटोपलं आणि कीर्तन आटोपल्यानंतर 11:30 वाजले. 11:30ची वेळ झाली आणि कीर्तन आटोपल्यानंतर मी बाहेर आलो. तेवढ्यात मला एक माझा मित्र भेटला जे पुण्याला कंपनीत काम करायचा, आणि ते कंपनीत पुण्याला काम करायचं. ते भेटल्यानंतर मला जय हरी म्हणले, जय हरी म्हणजे सुन्या तू या इकडे कधी आला म्हणजे नोकरीला? कधी इकडे तुला नोकरीला? नाही, बरेच दिवस झाले म्हणे, तू आणि मी शाळा सोबत सोडली म्हणे, तू तिकडेच आला म्हणे, मी इकडे पुण्याला येऊन काम कर. ठीक आहे ठीक आहे म्हणलं, ऍडजस्टमेंट सांगा. बरं ठीक आहे म्हणल्यानंतर मग म्हणलं आता येतो म्हणे, तू नाही म्हणे तुला माझ्या घरी आजच्या दिवस मुक्काम करावं लागेल म्हणून. अरे जाऊ दे, मला काहीतरी मला गाडी भेटेल, एवढा रात्री निघू दे. नाही म्हणे मला तुला माझ्या घरी थांबाच लागेल म्हणे. तर एवढा मित्राचा आग्रह केल्यामुळं जाणं भागत पडलं.
मग मित्र सुनेच्या घरी गेलो, सुनेच्या घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी बसलो आणि बसल्यानंतर सुने म्हणे काहीतरी तुला खायचं काय? काहीच नाही खायचं नाही, काहीतरी खाय म्हणे. त्या ठिकाणी गेल्यानंतर पाहिलं शहरातलं घर 10x10ची खोली. किती महिला मंडळ? 10x10ची. आणि 10x10च्या खोलीमध्ये तिथे 2च लेकरं, एकुलती एक बायको. किती? एकुलती एक बायको. बायको एकुलती एकच असते, तेवढं यानं पाहू नका. आणि ते बायकोच्या ठिकाणी 2 लेकरं. त्यानंतर मी त्या ठिकाणी बसलो. मी बसल्यानंतर सुनेला म्हणलं अरे या ठिकाणी म्हणलं तुझी बायको लेकरं मी कुठे रात्रभर राहू म्हणलं 10x10ची एकच खोली. नाही नाही म्हणजे तू टेन्शन नको घेऊ म्हणे, मी बरोबर ऍडजस्ट करतो म्हणे. ठीक आहे बरोबर ऍडजस्ट करतो, पण कसं ऍडजस्ट करशील? नाही नाही म्हणजे मी बरोबर ऍडजस्ट करतो म्हणे, तू टेन्शन नको घेऊ. बरं बा म्हणलं. मग त्याला थोडा नाश्ता वगैरे म्हणा दिला. नाश्ता वगैरे मी रात्रीला कीर्तन केल्यानंतर आणि थोडं बसल्यानंतर म्हणलं आता कुठं झोपाय तू, काय टेन्शन नको घेऊ म्हणे. त्याचे 2 लेकरं त्या ठिकाणी त्या पलंगावर, एकच पलंगावर त्या पलंगावर झोपले होते. आणि ते एकाच पलंगावर झोपल्यानंतर त्यानं काय काय धर म्हणायचं एकाला, म्हणजे कोणाला धरू? ते म्हणजे मुलाला धर म्हणे. एक मुलगा आणि एक मुलगी. त्यांना पाय धरले, मी हाताला धरले. 1 2 3 म्हणजे काय करायचं? त्या पलंगाखाली टाकायचं. 1 2 3 पलंगाखाली पहिल्या मुलाला टाकून दिलं. पुन्हा आता काय करायचं? पुन्हा धर म्हणे आलो. कोणाला? अरे दुसऱ्या मुलाला धर म्हणे. पुन्हा मुलाला धरलं. 1 2 3 त्या पलंगाखाली टाकून दिलं. अरे बापरे म्हणलं आता या पलंगावर तू झोप म्हणे. मी पलंगावर झोपली, पण तुम्ही कुठे झोपता? तू टेन्शन नको घेऊ म्हणे, त्या बरोबर ऍडजस्ट करतो, तू झोप म्हणे. आता दिवसभर प्रवास, सायंकाळी कीर्तन झालं महाराज. कीर्तन झाल्यानंतर लवकर त्या ठिकाणी मला झोप आली. मी झोपलो. झोपल्यानंतर सकाळी उठून पाहिलं तर मी बी त्या पलंगाखाली. म्हणजे त्या दोघांना 1 2 3 मला पण पलंगाखाली टाकून दिलं. म्हणजे अशी आपल्या जीवनामध्ये जर ऍडजस्टमेंट असेल तर आपण जीवन योग्य रीतीने जगू शकतो. म्हणून ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. तुम्ही सुद्धा ऍडजस्टमेंट करा. आणखी जर बाहेर काही उभ्या असतील तर जागा नसर तुम्ही पुढे सरका. काही इथपर्यंत आला तरी काय आपल्याला लोट नाही. आपण महाराज एकदम साधा आहे की नाही? घाली लोटांगण मोकळं पटांगण, आपल्याला काही नाही. त्यामुळे काही लोट घ्यायचा नाही. साधा तुम्ही तुमचा साधा महाराज आहो. काय पुढे आपण फार VIP महाराज नाही. हवा बी कीर्तनात चालत नाही. म्हणून महाराजाला मला फॅन बंद करून टाका, गळा सुकला नाही तर एसी शिवाय काही कीर्तन करतात. आपलं तसं नाही. आपलं साधं एकदम राहणे, साधी राहणी, उच्च विचार राष्ट्रसंतांना सांगितलं. चला आता अभंगाकडे वळू. म्हणून तुकाराम महाराजांनी अभंगात आज काहीतरी मागणी केली, पण अशी तशी मागणी केली ना. आपली आहे तुमची मागणी आणि संतांची मागणी ही वेगळी असते. आपण जे मागतो हे संसाराकरता मागतो आणि आपलं भलं होण्याकरता मागतो, पण संत तसं मागत नाही. संत कोणाकरता मागतात की सामान्य माणसाचं जीवन सुधारलं पाहिजे आणि तुमचं आमचं कल्याण झालं पाहिजे, इहलोकी आपण सुखी झालो पाहिजे, यासाठी संत मागणी करतात. म्हणून आजची जी मागणी आहे विशेष आहे आणि विशेष असल्यामुळे तुकाराम महाराज आजच्या मागणीतून काहीतरी वेगळं मागतात. तुम्ही आम्ही काय मागतो? जास्तीत जास्त मागून काय मागणार आहोत? चांगलं घर मागतो. चांगलं 2 एकर शेती असेल तर 20 एकर शेती म्हणजे म्हणून आपण देवाकडे मागणी करतो. 2 व्हीलर गाडी असेल तर 4 व्हीलर होते ही मागणी देवाकडे करतो आपण. पण संतांचं मागणं तसं नाही. नाही तर याच्यात काय मागतो आपण? आणखी एखाद्या मुलाचं जर लग्न होत असेल तर मायबाप काय म्हणते? लग्न होते. ही मागणी सगळ्यात जास्त वाढली. बरं वाढाले म्हणून ही मागणी जास्त वाढली. पण ती एक तर मुलगा होते किंवा मुलाचं लग्न होते. मुलाचं लग्न झाल्यानंतरच नातू होईल ना. तुम्ही प्रत्येक गावात चालू, प्रत्येक गावात पाया पडल्यानंतर प्रत्येक देव मला सांगायला या ठिकाणी जास्तीत जास्त बाया आल्या म्हणे मी पुराचं लग्न होतेच मागायला म्हणे. आता मी या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा देवानं मला तेच सांगितलं. कारण हल्ली सगळं काय व्हायला पण लग्नच होईल झाली पोराची आहे की नाही. कारण मुलीच भेटल्या नाही झाल्या. तर आमच्या गावात जास्त काय मुलं नाही. आमच्या भेटल्यामध्ये जेमतेम 80 ते 85 लग्नाचे, जास्त नाही 80 ते 85 जण आहेत आमच्या इथे लग्नाचे. जास्ती काय संख्या नाही. म्हणून ही मागणी जास्त वाढली. आपल्या मागण्या अशा, संतांच्या मागण्या अशा नाही. संत काय मागतात? संत मागतात की फक्त देवाला काही द्यायचं असेल तर तुझ्या नामस्मरणाचं मला महत्व दे, दुसरं काही मला नको. काही मागणे हे आम्हा अनुचित जाणत असेल. देवाला काही मागत नाही, काही मागणे आम्हा अनुचित आहे. म्हणून आपलं मागणं वेगळं आणि देवाचं मागणं वेगळं. म्हणून आज संत काहीतरी मागायला तुकाराम महाराज होते. काय मागत आहे तुकाराम महाराज? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की मला संगती दे. काय दे? संगती दे. म्हणून कोणाची दे? कोणाची संगती देऊ नको. संगती द्यायची असेल तर सज्जनाची दे, दुर्जनाची नको. संगती करावी सदा सज्जनाची आणि सावरी नसावी कधी दुर्जनाची. म्हणून
संगती नेहमी आपण सज्जनाची केली पाहिजे बाळांनो, जेणेकरून त्या संगतीचा जो बोध आहे, संगतीतून मिळणारी मिळते ती आपल्या जीवनाला सुखरूप करून गेली पाहिजे. एक तुकाराम महाराजांनी एक प्रमाण दिलं, कोणतं संगतीचं महत्व आपल्या जीवनात ते सांगतो. कसं द्राक्षाचा वेणू लिंबावर गेला आणि कडू कसा झाला, संगत गुण. द्राक्षाचा वेल जर लिंबावर गेला, कडू लिंबावर, तर त्याला जर द्राक्ष लागले त्या वेलीला तर ते द्राक्ष सुद्धा कडू होते म्हणते. असं संगतीचं महत्व असते. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये कोणासोबत राहतो हे फार महत्वाचं आहे बाळांनो. म्हणून तुकाराम महाराजच्या अभंगामध्ये संगती मागतात, कोणाची संगती नको देऊ देवा. मला जर जीवनामध्ये संगती द्यायची असेल तर अशाची दे, जेणेकरून त्याची जर संगती मी केली तर माझ्या जीवनावर काहीतरी परिणाम त्याचा चांगला झाला पाहिजे, अशी मला संगती दे. दुसरी कोणतीही मला संगती नाही पाहिजे. आणि तशी संगती आपण केली पाहिजे. बसून घ्या आता जरा. विठ्ठल संगती ही संत नेहमी मागतात, जेणेकरून आपल्या जीवनावर काहीतरी चांगला परिणाम झाला पाहिजे. आध्यात्मिक परिणाम आपल्या जीवनावर चांगला झाला पाहिजे, भौतिक परिणाम आपल्या जीवनावर चांगला झाला पाहिजे. तर त्या संगतीला मायबापांनो महत्व आहे. आपण म्हणतो काय, आपल्या शेजारच्याने जर बंगला बांधला, संगती शेजारी सुद्धा चांगली पाहिजे. गती, प्रगती आणि अधोगती. प्रगती ही माणसाला सहन होत नाही, गती ही कुत्र्याला सहन होत नाही आणि अधोगती संताला सहन होत नाही. म्हणून अधोगती संताला सहन न झाल्यामुळं संतांनी आपल्यासाठी जीवन जे आहे, आपला देह आहे चंद्रासारखा झिजवला आणि आपल्यासाठी त्यांनी अट्टहास केला. म्हणून एका ठिकाणी म्हणलं, बुडते जन न देखवे डोळा आणि मनोनी कनवळा येत असे. संतांना आपण बुडालेलं संतांना पाहवल्या गेले नाही, म्हणून त्यांनी आपल्यासाठी हा चंद्राचा देह झिजवला मायबापांनो. आणि अहोरात्र प्रयत्न केले. तुकाराम महाराजांनी गाथा निर्माण केली, माऊलीनं ज्ञानेश्वरी निर्माण केली, जेणेकरून आपलं कल्याण झालं पाहिजे. आणि त्या ग्रंथांचा अभ्यास करून शोधनियाले संत हिताहित म्हणून संतांच्या मार्गे आपण गेलो पाहिजे. संतांनी जे मार्ग आपल्याला दाखवला त्या मार्गावर आपण गेलो पाहिजे मायबांनो. म्हणून तुकाराम महाराजच्या अभंगामध्ये संतांना देवांना काहीतरी मागतात. आणि काय मागतात, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये समज वैष्णवा संगाती सुखवाके जीवा, वैष्णवा संगाती सुखवाके जीवा, वैष्णवा
दुसरं मी काही जाणत नाही. आणि कमी देवा काही नाही देशील तर फक्त आणि फक्त मला संगती दे आणि कोणाची तर वैष्णवाची दे. दुसरी तिसरी मला कोणाची संगती देऊ नको. मग वैष्णवाची संगती तुकाराम महाराजांना मागितली तर वैष्णव नेमकं कोणाला म्हणायचं? वैष्णवाची परिभाषा काय, नेमकं वैष्णव आपण कोणाला म्हणलं पाहिजे? आणि त्या वैष्णवाची जी परिभाषा आहे, वैष्णव नेमकं आपण कोणाला म्हणतो? वैष्णव म्हणजे संत, वैष्णव म्हणजे साधू. पण त्या साधूची ज्यावेळेस आपल्याला भेट होते, ही भेट सहज सोपी आहे का? नाही. बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे. भेटते का सोपा आहे का संत भेट? नाही. मग अशा संतांची भेट आपल्याला होणं फार महत्वाचं आहे. आणि अशा संतांची संगती, अशा संतांची भेट जर आपल्याला झाली तर आपण परम भाग्यवान. पूर्वजन्मात जर आपलं पुण्य असेल तर अशा संतांची आपल्याला भेट होते. पण ते संतही आपल्याला ओळखू आले पाहिजे. संतांना सुद्धा आपण ओळखलं पाहिजे. नाहीतर लाखो गुरु आहे जगत में पर एक बिना काम का आणि सब डंका बजाय अपने अपने नाम का. सगळे आपापले जे म्हणाले मी गुरु आहो, मला गुरु करा, ते गुरु कामाचे आहे का नाही? मग अशा वैष्णवाची आपल्याला ओळख झाली पाहिजे. अशा वैष्णवाला आपण ओळखलं कसं पाहिजे? संत नवती जगामान नाहीतर शरीरावर भगवे वस्त्र धारण केले म्हणजे साधू का? नाही. गळ्यामध्ये अनेक रुद्राक्षाच्या कामे याला म्हणून नाही साधू जगी विटंबना. म्हणजे वरी भगवे वस्त्र धारण केले म्हणजे साधू का? म्हणजे वैष्णव का? नाही. म्हणजे वैष्णव नाही म्हणजे साधू नाही. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या तुळशीच्या माळा खूप धारण केल्या म्हणजे साधू का? नाही. शरीरावर भस्म चंदन लावलं म्हणजे साधू का? नाही. म्हणजे साधू नाही. तुकडोजी महाराजांना सांगितलं साधू कोणाला म्हणायचं? अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. साधू नावाने काय जाणाय साधू हॉटेलचा चहा पाणी नाही. साधू हॉटेलचा चहा पाणी नाही. हे अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. साधू नावाने साधू होत नाही. साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. जंगलातील लाकडीला मोठ्या मोठ्या जटा. 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 पारद्याच्या लंगोटी वृद्धारी नाही मोठा. पारद्याच्या लंगोटी वृद्धारी नाही मोठा. पुत्र्याच्या अंगावरती भगव्याच्या छटा. त्याच्या अंगावरती भगव्याच्या छटा. गाढवाच्या अंगावरती विभूतीचा गोटा. गाढवाच्या अंगावरती विभूतीचा गोटा. नावाने साधू होत नाही रे. साधू हॉटेलचा चहा पाणी नाही. 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 अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. साधू नावाने साधू होत नाही रे. साधू हॉटेलचा चहा पाणी
नाही रे. त्याला साधू म्हणायचं का? लांब लांब जटा आहे म्हणजे साधू का? राष्ट्रसंतांना सांगितलं जंगलातील आसुरीला मोठ्या मोठ्या जटा, पारद्याच्या लंगोटीवर त्यागी नाही मोठा, कुत्र्याच्या अंगावरती भगव्याच्या छटा आणि गाढवाच्या अंगावर विभूतीचा कोटा. त्याला साधू म्हणायचं का? नाही. अशाने साधू होणार नाही. एका जणाने या ठिकाणी बोर घे पाणी लागते म्हणायचं म्हणजे साधू झाला का? नाही. साधू म्हणजे मोठ्या गाडीमध्ये आला म्हणजे साधू झाला का? नाही. साधू किती मोठ्या गाडीत आला याला महत्व नाही, ते किती गाठ्यातून आला याला महत्व. म्हणजे साधू त्याला म्हणलं पाहिजे. म्हणून कोणालाही साधू म्हणायचं का? नाही. आता साधूची काहीतरी व्याख्या आहे, त्याला साधू म्हणलं पाहिजे, त्याला आपण वैष्णव म्हणलं पाहिजे. कोणालाही वैष्णव म्हणायचं का? नाही. आणि त्या वैष्णवाची जर आपल्या संगती लाभली, ते वैष्णव जर आपल्याला मिळाला तरच आपलं सुख प्राप्त होते, अन्यथा सुख प्राप्त होत नाही. म्हणून अनेक गुरु भेटायले, अनेक संत भेटायले, पण आपल्याला सुख का प्राप्त होईन? कारण की ते साधू काय ओरिजिनल आहेत? साधू काय तर डुप्लिकेट साधू आहेत, ते ओरिजिनल आहेत का नाही? साधू नेमकं ओळखायचं कशा? नामदेव महाराजांना सांगितलं की साधूची व्याख्या काय, वैष्णवाची व्याख्या काय आहे की नाही. नेमकं त्या साधूला आपण कसं ओळखायचं? श्रीमंताला जवळ करणारा, गरीबाला लांब करणारा साधू आहे का? नाही. साधू कोणा म्हणायचं? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, आणि तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा. अशाला साधू म्हणलं पाहिजे, अशाला वैष्णव म्हणलं पाहिजे. कोणाला वैष्णव म्हणायचं का? नाही. सर्वभूती दया साधू म्हणाले ऐतिया, साधू म्हणाले ऐतिया, साधू म्हणाले ऐतिया, सर्वभूती दया साधू म्हणाले ऐतिया, साधू म्हणाले ऐतिया, साधू म्हणाले ऐतिया. अंगामध्ये काहीतरी दयेचा भाव असला पाहिजे, त्याला आपण साधू म्हणलं पाहिजे. म्हणून कोणालाही साधू म्हणू नका. नामदेव महाराजांनी सांगितलं साधू कोणाला म्हणायचं, वैष्णव कोणाला म्हणायचं. नामदेव महाराज काय म्हणाले? अरे गायन करीसी परी गुणीजन होशी, वैष्णव होशी अरे जना. गायन करायला म्हणजे त्याला वैष्णव म्हणायचं का? नाही. त्याला गुणीजन आपण म्हणू शकतो. वेदाध्ययन करीसी परी वैदिकाची होशी, वैष्णव होशी अरे जना. पुराण श्रवसी परी पौराणिकाची होशी, वैष्णव होशी अरे जना. एखादा पुराण खूप वाचायला त्याला पौराणिक म्हणू शकतो, पण वैष्णव म्हणता येईल का? नाही. तीर्थाटन करीसी परी कापडाची होशी, वैष्णव होशी अरे जना. खूप तीर्थयात्रा करायला त्याला वैष्णव म्हणायचं का? नाही. एखाद्या वेदाचा अभ्यास करायला त्याला वैदिक म्हणता येईल, पण त्याला वैष्णव म्हणता येईल का? नाही. मग वैष्णव कोणाला म्हणायचं? नामदेव महाराज सांगतात, नामा मने नाम केशवाचे गेली, नामा मने नाम केशवाचे गेली, नामा मने नाम केशवाचे गेली. वैष्णव होशी अरे जना. कोणाला वैष्णव म्हणायचं? ज्याच्या नामावर विश्वास आहे त्याला वैष्णव म्हणायचं. म्हणजे कोणाचे नाव घेते त्याला नाही. तर कोणत्याही साधूला मयाला नाव घे म्हणलं तर वैष्णव आहे का? ते नाही. कोणत्या साधूला आपण म्हणलं पाहिजे? साधू जे भगवंताचं नाम घ्यायचं आपल्याला शिकवते, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हे नाव घ्यायला शिकवते, त्याला साधू म्हणलं पाहिजे. आजकालचे साधू स्वतःचं नाव घ्या म्हणाले, रामकृष्ण विठ्ठल केशव मंत्रा जपावा हे नाव घ्यायचे शिकवते, त्याला साधू म्हणलं पाहिजे. कोणालाही साधू म्हणायचं जर नामावर विश्वास आहे आणि जे नाम स्वतःही घेते दुसऱ्यालाही सांगते नाम घ्या. नामा म्हणे नाम केशवाचे घेशी आणि तरीच वैष्णव होशी अरे जना. वैष्णवाची परिभाषा नामदेव महाराजांनी सांगितली. आणि असा वैष्णव जर आपल्या जीवनामध्ये मिळाला तर आपल्याला सुख प्राप्त होते. आणि सुख प्राप्त होईल का महिला मंडळ? नाही. पण आपण सुख कुठं पाहिलो? सुख पाहिलो आपण संसारात. संसारात सुख आहे का? संसारात सुख अजिबात नाही. कितीही तुम्ही संसारात सुख पहा, संसारात सुख मिळेल का? नाही. म्हणून सुखाची अपेक्षा संसारात ठेवायची नाही. संसारात काय शेवटी दुःखच आहे. दुःख बांधवाची हा संसार. म्हणून सुख कधी या संसारात बघायचं नाही. कारण बघायचं नवीन नवीन जर लग्न झालं नवरीला वाटते पूर्ण सुख कसं वाटते? संसारातच वाटते. तिला वाटते या संसाराच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठं सुख नाही. पण नवीन नवीन लग्न झालं तर म्हणून त्या नवरीला जर नवीन नवीन लग्न झालं तिला जर नाव घ्या म्हणलं महिला मंडळ तर येथून चांगलं यवतमाळ एवढं नाव घेते. घेऊन दाखव का एखादं नाव? हा तुम्ही घ्या म्हणसाल तर घेतो. हा आता घेतो. नवीन नवीन बरं. कारण तिला वाटते पूर्ण आनंद संसारामध्येच आहे, दुसरीकडे कुठं आनंद नाही. नवीन नवीन लग्न झाल्यानंतर तर एखाद्या नवरीला नाव घे म्हणलं ती येथून यवतमाळ एवढं नाव घेते.
त्या घेऊन दाखवतो. ती काय म्हणते नवीन नवीन नवरी येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते खिडकीला 3 तारा अडकीत ताला घुंगर बारा पान खाते 13 वारा ते जरा जरा तिकुणाला व्यापारी व्यापारा देते सुपारी देते वाण्याला हांडाने ते पाण्याला वडात वाडे 7 वाडे वडात होता पलंगावर गादीवर उशीवर बशीत होता कप कपात होती घडीत वाजला एक रावाचं नाव होते ज्ञानोबा तुकोबाची लेख. यवतमाळ एवढं आवडलं का? मग टाळी ती वाजवायची असेल तर खुलून टाळी वाजवत जा. अशी टाळी वाजवत नका वाजवायची तर मन मोकळ्याने वाजवायचं कारण टाळी वाजवायची जागा कीर्तनच आहे आणि कीर्तनात वाजवलेल्या टाळी तुम्हाला काही ना काही पुण्य देईल म्हणून कीर्तनात टाळी वाजवली पाहिजे. नाहीतर दुसरीकडे टाळी काय फायदा आहे? तुमचा व्यायामध्ये कीर्तन म्हणून टाळी वाजवा कारण कीर्तन शोभा कशा नाही टाळी नाही. अरे चाय की शोभा प्याली से चाय की शोभा महिला मंडळ चाय की शोभा प्याली से बगीचे की शोभा माली से और झगड़े की शोभा गाली से. झगड़े की शोभा तुम्ही झगड़े भांडण करता की नाही होती का भांडण राहायच्या हा आणि मुक्या भांडण करता की बोलत भांडण करता हा मग तिथं बोलत जावा कीर्तनात बोलत जा अशा आपसात नाही कीर्तन करा सोबत. म्हणून चाय की शोभा बोला चाय की शोभा प्याली से. आम्ही जागोजाग चहा प्यायला चालू की आम्हाला चहा प्याली अशी भेटली खुळखुळी अर्धा चहा अंगावर सांडायला अर्धे पांढरे कपडे त्यांना ठेवून दिले तसे ते चहा खराब झाले म्हणून ते खुळखुळे कीर्तन करायला तरी कपडे देऊ नका. म्हणून चाय की शोभा प्याली से बगीचे की शोभा माली से आणि काय म्हणाल तुम्ही झगडे की शोभा गाली से आणि कीर्तन की शोभा ताली से. म्हणून कीर्तनात एका ठिकाणी म्हणलं कि चाय की शोभा प्याली से बगीचे की शोभा माली से झगड़े की शोभा गाली से कीर्तन की शोभा ताली से. एक म्हातारा उठलं म्हातारा म्हणे महाराज मी सांगतो म्हणलं सांग बाबा काय सांगतो. म्हातारा जवळ आला म्हणे मला माईक द्या म्हणलं घे घेतला माईक दिला जाते म्हणे की चाय की शोभा प्याली से बगीचे की शोभा माली से झगड़े की शोभा गाली से कीर्तन की शोभा ताली से आणि ससुराल की शोभा साली से. म्हणून ते असं म्हणलं म्हणून आपल्या बरोबर नाव घेणार आहे की नाही. म्हणजे नवीन संसारात जर नवरी आली तिला नाव घे म्हणलं ते इथून यवतमाळला नाव घेते पण नवीनच बरं. आणि ती जर एखादा जुनी झाली तिला एखादं लेकरू झालं तर तिला जर नाव घे म्हणलं तर ती येथून कोणत्या गावात तुम्हाला पुढं तिथपर्यंत आर्मीपर्यंतच घेते म्हणजे पूर्ण समोरचा प्रवास थांबवून देते गाड्या पूर्ण उडते. म्हणून तेवढंच नाव घे. ती कशी नाव घेते घेऊन दाखवू का असं म्हणा. ठीक आहे नाव कसं घेते पहा. ती काय म्हणते राम बसले राज्यावर सीता बसली अंकावर आणि आमच्या ताईचं नाव घेते म्हणते तेच माया कुंकावर. मदत काय करायचं इथून जे यवतमाळचं नाव होतं ते अर्धच केलं आणि ते जर एखाद्या म्हातारपणे जर तिला घे म्हणले एखादे नातू झाल्यानंतर घेत नाही पण लईच आग्रह केला ब्राह्मण गोवाना घ्या नाव म्हणून तर घेतेच तर तिला जर नाव घे म्हणते ती कशी घेते घेऊन दाखवू का हा. ती काय म्हणते पहा. ती म्हणते जात होते हळदी कुंकाला बटन तुटलं बटव्याचं आणि आता माय काय नाव घेऊ म्हणते त्या सटव्याचं. म्हणजे असा हा प्रपंच सुख आहे का नाही. म्हणून हा संसार सगळा बाजार आहे. म्हणून संतांनी सांगितलं संसार नगरी बाजार किती संसारात तुम्ही सुख पहा सुखाची अपेक्षा ठेवा. संसारात सुख नाही सुख कुठं आहे तर परमार्थात आहे. सुख कुठं आहे सुख आहे तर एका ठिकाणी त्या संतांच्या चरणावर सुख वसे एके ठाई आणि बहुपाई संतांच्या आणि त्या संताला आपण वैष्णव म्हणतो. दुसरं काय म्हणतो का नाही म्हणतो वैष्णवाची संगती मला दे दुसरं तिसरं काही नको अशी मागणी आजच्या अभंग म्हणून तुकाराम महाराजांना पहिल्या चरणामध्ये मागितले. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही ने देवा
दुसरं तिसरं मी काही मागत नाही, फक्त आणि फक्त जर मला काय द्यायचं असेल तर वैष्णवाची संगती दे, जेणेकरून माझ्या जीवनामध्ये मला सुख प्राप्त होईल. दुःख कुठे राहील का नाही, दुःखाचा विचार कुठेच राहणार नाही, फक्त आणि फक्त सुख मला या ठिकाणी प्राप्त होईल. म्हणून संतांनी ही मागणी केली कोणती, की ज्यापासून काहीतरी सुख प्राप्त होईल. म्हणून वैष्णव संगती सुख वाटे जीवा. या जीवाला फक्त आणि फक्त सुख कुठे भेटते तर संतांच्या संगतीमध्ये भेटते. आणि अशा संतांची संगती आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर भेटली, योगायोगाने संत आपल्याला मिळाले. कारण संत काय सहजासहजी मिळत नाही, बहु अवघड आहे संत भेटी. हे संतांची भेट खूप अवघड आहे, त्याला खूप कितीतरी पुण्य लागते, कितीतरी आपले सुकृत लागते, त्यावेळेस संतांची भेट आपल्याला होत असते बापांनो. आणि योगायोगाने जर या संतांची मला भेट झाली आणि या संतांच्या भेटीनंतर माझ्या जीवनामध्ये मला काय प्राप्त होईल, आनंद प्राप्त होईल, सुख प्राप्त होईल. आणि सुख प्राप्त झाल्यानंतर मी काय करेल तर अभंगाच्या गायनाचे एवढे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. अशा वैष्णवाची जर मला संगती प्राप्त झाली तर गायनाचे एवढे आपुलिया छंदे. पण केव्हा वैष्णवा संगती सुख वाटे जेव्हा, ज्या वेळेस वैष्णव मला मिळाला आणि या वैष्णवाची संगती जर मला सुख प्राप्त झालं, सुख प्राप्त होतेच. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं ज्या वेळेस या वैष्णवाची मला संगती प्राप्त होईल, सुख प्राप्त होईल, त्यावेळेस गायनाचे एवढे आपुलिया छंदे मनाचे आनंद आवडीने देवा. माझ्या मनाप्रमाणे मी जो आनंद आहे, जो उत्साह माझा आहे तो मी प्रकट करेल. कसा गायन नाचन करून गायनाची एवढी आपुलिया छंदे मनाचे आनंद. कसं करायचं तर मनाच्या आवडीने करेल. कारण आपला जो परमार्थ आहे कशावर टिकून आहे, मनावर टिकून आहे. आपल्या जीवनावर जर काही विशेष कृपा झाली तर आपला परमार्थ शेवटला जात असतो मालकांनो. त्यामध्ये कोणकोणत्या कृपा लागतात विशेष? पहिली कृपा लागते ती म्हणजे संतांची, दुसरी लागते शास्त्राची, तिसरी लागते देवाची आणि चौथी लागते मनाची. जर मनाची कृपा जर आपल्यावर झाली तर आपला परमार्थ शेवटला जातो. कारण मन हे महत्वाचं आहे. या शरीरातील इंद्रियाचा राजा कोण आहे? मन आहे. मन हा इंद्रियाचा राजा आहे. म्हणून मनाला आधी आपण हातात घेतलं पाहिजे. जर आपल्या मन जर आपल्या हातामध्ये आलं तर नक्कीच आपला परमार्थ शेवटाला जाईल. म्हणून मन सर्वात महत्वाचं आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीसी कारण. मनाला आधी आपण प्रसन्न केले पाहिजे. आणि जर मन आपण आपल्या ताब्यात ठेवलं तर नक्कीच परमार्थ आपल्या शेवटाला जाईल नाही. म्हणून मनावर सर्व काही आपला आधारित आहे. पण एवढंही मनाच्याही मार्गे जायचं नाही पाहिजे. आपण जर खूपच मनाच्या मार्गाने गेलो, म्हणून मनोमार्ग गेला तर त्याची मुकल आणि हरिपाठी स्थिरावाला तोची धन्य. हे मन आपल्या ताब्यात राहिलं पाहिजे. मनाला कुठेही जाऊ द्यायचं का नाही. म्हणून परमार्थ करताना मन सर्व मनाची जर आपल्याला कृपा झाली, शास्त्राची जर आपल्याला कृपा झाली, देवाची जर कृपा झाली, श्री गुरुची जर कृपा झाली तरच आपला परमार्थ शेवटाला जाईल माझ्या बापांनो. म्हणून गायनाचे एवढे आपुलिया छंदे आणि मनाचे आनंदे आवडीने देवा. ज्या वेळेस या वैष्णवाची संगती मला प्राप्त होईल त्यावेळेस माझ्या मला स्वतःला भाग्यशाली समजेल. आणि हे भाग्यशाली समजल्यानंतर भाग्य माझे उदयाला येईल. आणि उदयाला आल्यानंतर मी स्वतःला भाग्यशाली समजेल आणि आनंद उत्साह साजरा करेल ज्या वेळेस मला वैष्णवाची संगती प्राप्त होईल त्यावेळेस. म्हणून अशा वैष्णवाची संगती आज अपेक्षित आहे. मागणी कोणती मागणी? तुकाराम महाराजांना ही मागितली. तिसरं आणि कमी देवा काय दुसरं काय लागत नाही, फक्त देशील तर वैष्णवाची संगती दे. म्हणून आजच्या अभंगातून तुकाराम महाराज देवाला एकच मागणं मागतात. ते काय मागणं मागतात तर संगती. आणि तेही कशाची? वैष्णवाची. वैष्णव जनतो तेने काही. कोणाला वैष्णव म्हटलं पाहिजे? की जे दुसऱ्यांची पीडा जाणू शकते त्याला आपण वैष्णव म्हणलं पाहिजे. म्हणून त्याच्या वैष्णवाची जर संगती जर दिली तर नक्कीच माझं जीवन सुधरेल आणि माझ्या जीवनामध्ये काही ना काहीतरी परिवर्तन घडेल असं तुकाराम महाराजच्या अभंगामधून आपल्याला सांगतात. मला पण आपला परमार्थ आपण कसा करतो? परमार्थ आवडीने करतो की सवडीने करतो? महिला मंडळ
आपला परमार्थ कसा आहे? आवडीचा आहे की सवडीचा आहे? हा, आपण करायचं का म्हणून करतो परमार्थ, आवडीनं करत ना सवडीनं करतो. शेजारची बाई चालली कथेला म्हणून आपण जातो का की मनाने जातो? आपला परमार्थ लोकांकडे पाहून असते, आपण आपल्याकडे आपल्या मनानं परमार्थ करत ना. या ठिकाणी तुम्ही सर्व महिला मंडळी या आणि आता बोला मला, तुम्ही जाता जाता जर तुम्हाला 2 मूर्त्या सापडल्या, किती? हा, 2. एक मूर्ती होती कृष्णाची आणि एक मूर्ती होती कंसाची, अशी कडेला पडून होती. किती मूर्त्या महिला मंडळ? 2. एक कृष्णाची आणि दुसरी कंसाची. तर तुम्ही कोणती मूर्ती घेसाल उचलून? हा, बोला, कोणती घेसाल? कृष्णाची. पण कृष्णाची मूर्ती होती पितळाची आणि कंसाची होती सोन्याची. आता कोणती घेता? हा, आता कोणती घेता? कोणती घेता? कृष्णाची घेता. इथं कृष्णाची म्हणाली मग तिथं काय सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे का? हा, असा आपला परमार्थ आहे. माझ्या गळ्यामध्ये माळ आहे. काय? तुळशीची. बोला, काय? माळ आहे तुळशीची. आता ही माझ्या गळ्यातली तुळशीची माळ श्रेष्ठ आहे की तुमच्या गळ्यातलं सोनं श्रेष्ठ आहे? सांगा. हा, माळ श्रेष्ठ आहे. आता माळ श्रेष्ठ आहे ना, तुम्हाला श्रेष्ठच पाहिजे. मग कीर्तन झाल्यानंतर सर्वांना सोनं मला द्या आणि तुळशीची माळ तुम्ही घेऊन जा. जमते का? कोण कोण देणार आहे? हातवरी करा. हा, कोण 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 सांगा. गोपडे गुरु यायचं नाव लिहून घ्या, नंतर मला सांगा. नाव लिहून घ्यायचं. घेतो म्हणाले पण देत नाही म्हणे. असा आपला परमार्थ, असा परमार्थ आपल्याला अपेक्षित नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं परमार्थ कसा केला पाहिजे, तर परमार्थ आवडीनं भावे हरिनाम भेटी. कसा परमार्थ असला पाहिजे? आवडीचा परमार्थ असला पाहिजे. आवडीचा परमार्थ आपण केला पाहिजे. भगवंतानं आपला अनमोल नरदेह दिला. अनमोल नरदेह कशा करता दिला? देवी दिला, कशा करता दिला? भजन करण्याकरता दिला अनमोल नरदेह. असा तुझा नरदेह भेटला का आपल्याला? 84 लक्ष योनी महिला मंडळ बोललं का आपसात? इकडे पहा, ती एक आधी झोपली पहा. आता ती आधी झोपली, दुसरी आधी तिला खुणवायली, उठ म्हणते. आता उठली ती आजी, आता आजूबाजूला पाहिली का? जाऊ दे तुला मला झोपलीलाच माहिती. तेरा तुझको जाने मेरा मुझको जाने, है ना? त्यामुळे तुलाच माहिती, मला तू झोपली मला दिसायली. जाऊ. त्याच्यामुळे आपला परमार्थ कसा आवडीचा आहे का नाही काय सांगायला? तो अनमोल नरदेह आहे. अनमोल नरदेह से स्वार्थापायी जिजविता कैसे. आपण स्वार्थासाठी अनमोल नरदेह जिजवायलो, असा तसा नरदेह नाही. 84 लक्ष योनी भोगल्यानंतर हा नरदेह भेटला. एक एक योनी कोटी कोटी फेरा, तवा लागेल वारा मानवाचा. म्हणजे कोटी कोटी योनी भोगल्यानंतर मानवाचा वारा लागला. किती कोटी? एका एका याच्यात 4 योनी येतात आणि 4 खाणी येतात. कोणकोणत्या खाणी? 4 खाण्या कोणकोणत्या महिला मंडळ? पहिली अंडक, दुसरी स्वेदस, तिसरी उद्भिज आणि चौथी स्वादस. हे 4 खाणी झाल्यानंतर आपल्याला जन्म भेटला. म्हणजे जे तुम्ही आता अंडच म्हणजे जे अंड्यातून निर्माण होते, तर मग ते मोर असो, कबूतर असो, तुम्ही पाळता ते 2 पायाचे काय त्याला म्हणते ते असो, जे प्रत्येक जेवढे अंड्यातून निर्माण झाले त्याला अंडच म्हणते. असे प्रत्येक जेवढे प्राणी आहेत भारतात बी विदेशात बी, हे प्रत्येक जन्म तुम्ही घेतला आणि हे जन्म बघल्यानंतर पुन्हा जारज, जे जारातून निर्माण झाले, मनुष्य सगट, जनावरा सगट, हे निर्माण झाल्यानंतर 4ही योनीतून आपण आलो. नंतर मनुष्याचा आपल्याला जन्म भेटला आणि अनमोल नरदेह प्रत्येकाला भेटला. आणि असा तसा हा नरदेह नाही. किती तत्वाचा आहे? पंचतत्वापासून या शरीराची निर्मिती आहे. कोणकोणते पंचतत्व महिला मंडळ? सांगा. कोणत्या महिला मंडळाला पंचतत्व माहिती? शरीर जे निर्माण झालं कोणत्या तत्वापासून निर्माण झालं? महिला मंडळ सांगा. एखादी महिला मंडळ आहे का? पहिलं पंचतत्व आहे लेकरू, दुसरं पंचतत्व नवरा, तिसरं घर, चौथं वावर आणि 5वं शेजारी, आहे का? हे पंचतत्व नव्हे. आपण याच्यातच गुरु पटायलो. हे पंचतत्व नाही. कोणकोणते पंचतत्व? ज्यांना आपली शरीराची निर्मिती झाली ते पंचतत्व म्हणजे आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी. कोणकोणते? आकाश, दुसरं वायू, तिसरं धरती, तेज, चौथं आप आणि 5 म्हणजे पृथ्वी. या पंचतत्वापासून शरीराची निर्मिती आहे आपण. आणि पंचतत्व म्हणजे 5 आणि या 5 तत्वाचे काही उपतत्व पडते. जसे आकाशाचे काम, क्रोध, लोभ, भय, हे आकाशाचे 5 पडते. अशा प्रत्येकाचे 5-5 धरून हे मुख्य 5 आणि ते उपतत्व 25. किती झाले असे? 5 आणि 25
40 30 आणि देह किती तत्वाचा आहे 36 तत्वाचा. मग सांगितले किती 30. मग उरलेले 6 सांगू का पा कोणते उरले ते 6 तत्व म्हणजे 3 गुण रज तम आणि सत्व किती झाले 33. उर्वरित आता किती राहिले 3. ते 3 म्हणजे काय ब्रह्म माया आणि महतत्व असे किती झाले 36 आहे. 36 तत्वाचा हा नरदेह आहे आणि 36 तत्वाचा नरदेह जे आपल्याला भेटला असा नाही भेटला भजन करण्याकरता भेटला ईश्वराचं. म्हणून या जन्मात आल्यानंतर ईश्वराचं आपण सर्वांनी भजन केलं पाहिजे. मायपांनो देवे दिला देह भजना गोमट आहे. भजना करता आपल्याला शरीर मिळालं पण आपण शरीर भजन करायला झालं. आपण शरीर हे नुसतं व्यसनानं प्रवृत्त व्हायलो. चांगलं शरीर आपलं जे ईश्वराने आपल्याला निर्माण करून दिले किती महागड शरीर आहे. एखाद्याला डोळा गेला त्या डोळ्याची किंमत विचारा. एखाद्याला कानानं ऐकून नसेल त्याला कानाची किंमत विचारा. एखाद्याला हात नसेल त्याला हाताची किंमत विचारा. मायपांनो म्हणून हे अनमोल नरदेह आहे. अनमोल नरदेह असे स्वार्था नरदेह दुर्लभ झाला नरदेह भजन करण्याकरता दिलेला आहे. आपण भजन केलं पाहिजे. नरदेह मिळाला का नाही म्हणून नरदेहाची किंमत आपण जाणली पाहिजे. व्यसनापासून आपण दूर राहिलो पाहिजे. आजकालची तरुण पिढी जास्तीत जास्त व्यसनाकडे प्रवृत्त व्हायली. ही व्यसनाकडे गेली नाही पाहिजे. याच्याकरता आपण काहीतरी मुलाबाळाला संस्कार देणं महत्वाचं आहे. नाही तर एवढुले लेकरं आज पाहिलो आपण आपलं ऐकायले का पुरुष वर्ग लहान लेकरं आपलं ऐकायला झाले काऊन संस्कार नाही. तर तुमच्या गावाचं परम भाग्य आहे की एवढं जवळपास 150 वर्षाचं हे राम मंदिर म्हणजे ज्या मालकानं अयोध्येमध्ये जन्म घेतला त्या अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर जेव्हा नव्हतं तेव्हा तुमच्या गावात मंदिर होतं. म्हणजे किती भाग्याची गोष्ट आहे की नाही. मंदिर कधी झालं अयोध्येमध्ये आता झालं की नाही. पण तुमच्या गावात त्याही आधी राम मंदिर होतं. म्हणजे तुम्ही भाग्यशाली लोक आहात. भाग्यशाली या लहान मुलाला या मंदिराकडे वळवा. हरिपाठाला आरतीला त्यांना पाठवत चला संस्कार करत चला. आजकाल लहानपणापासून आपण संस्कार लेकराला देणं सोडून द्यायलो. लहान त्याला कळत नाही बाबा म्हणायचं कळत नाही त्याला आपण इंग्लिश मिडियम मध्ये टाकायलो. मग ते इंग्लिश मिडियम मध्ये निघलं की जोरानं पप्पा हो म्हणायला. काय म्हणायचं पप्पा. मग जोरानं पप्पा म्हणायला ते घरी गप्पा करायला बाहेरच गप्पा करायला. बाहेरच गप्पा करायला माय बापाला मग सप्पा करायला. त्याच्यामुळं लहानपणापासून मुलाला संस्कार टाकत चला. ते मुलाला संस्कार टाकले तुम्हाला वृद्धाश्रमात जायची वेळ होणार नाही. एवढुले लेकर फसवतात आपल्याला. असं या ठिकाणी एक कथा चालू होती आणि कथा चालू असताना रोजच आजीबाई काय करायची नातवाला घेऊन यायची कथेमध्ये. आणि रोजच कथेमध्ये घेऊन यायची आजीबाईला बोट धरायची घेऊन यायची. पहिल्या दिवशी आणलं नातवाला दुसऱ्या दिवशी आणलं तिसऱ्या दिवशी आणलं पण रोजच समोर बसवायची. चौथ्या दिवशी आणलं पण ते नातू का आजीला चांगला बसू द्यायचा नाही. रोजच बसवल्यानंतर आजी काहीतरी सांगायचं उठून घेऊन जायचं. एकच काम राहायचं. कथेमध्ये आजी त्याला घेऊन आली समोर कथा करायला समोरच बसायची ती आजी नातवाला घेऊन. नातवाला समोर घेऊन बसल्यानंतर ती आजी काय म्हणायची आजीला काय म्हणत नातू आजी मला लगी आली. काय म्हणायची आजी मला लहान लेकराला काय कळते ती म्हणायची. एक वेळ झालं 2 वेळ झालं पण सारखंच म्हणायचं 10 मिनिटं झाली 15 मिनिटं झाले. आजीला वाटायचं बापा हे काय म्हणता यार रोज येते आणि मला कथा बी ऐकू देत नाही. 10 मिनिटं झाली 15 मिनिटं झाली की हे काय चांगलं नाही म्हणे. बाळा म्हणे तो असं अजिबात म्हणत जा नको म्हणे. कथाकार पुढे बसून राहतेच म्हणे आणि बाया माणसातच म्हणे कथेला असे शब्द वापरत जा नको म्हणे. आजी मला लगी आली आजी मला लगी असं नाही म्हणायचं म्हणे. मग काय म्हणायचं म्हणे आजी तुला सांगतो म्हणे मी आयडिया देतो म्हणे. तुला आली तरी काय म्हणायचं म्हणे या कानामध्ये आजी मी गाणं म्हणतो. काय म्हणायचं म्हणे आजी मी गाणं म्हणतो म्हणायचं म्हणे. आणि असं म्हणल्यानंतर मग आजीला बरं ठीक आहे आता मग ऐकलं. मग गाणं म्हणायचं म्हणे. मग 3ऱ्या 4थ्या दिवस झाले 4 दिवस झाले 5व्या दिवशी आजी तब्येत बिघडली आणि तब्येत बिघडल्यानंतर नातवाला आता रोज कथेला जायची सवय पडली. मग सवय पडल्यानंतर आजीला म्हणे तुम्हाला कथेला घेऊन काही करून घेऊनच चाल म्हणे. आता बाल
मला नाही घेऊनच चला. आजी म्हणे तब्येत बिघडली मी काय येत नाही म्हणे. मग असं कर मला न्यायचं मला नेऊन तरी सोडू. नाही म्हणे मी काय नेते नाही नेऊन मी सोडत नाही. बरं काय करावं म्हणलं. मग शेजारची पंचफुलाबाई चालली होती कथेला. मग पंचफुलाबाईला शेवंताबाई काय म्हणी. पंचफुलाबाई शेजारी पंचफुलाबाई म्हणी मी नातवाला तू आता दिवस कथेला घेऊन चाल बाई म्हणी. मी काय तब्येत बरोबर नाही म्हणी. असं म्हणल्यानंतर बरं ठीक आहे म्हणी. कथेला घेऊन जाणं काय आम्ही बोटाला धरायचं नातवाला घेऊन जा तू म्हणी. मग बोटाला धरलं पंचफुलाबाई नातवाच्या कथेला घेऊन आली शेजारी घेऊन आली. समोर बसली. समोर बसल्यानंतर नातवानं सुरू केलं. काय सुरू केलं. आजी मी गाणं म्हणतो. काय म्हणी. आजी मी गाणं म्हणतो. पण त्या आजीला शेजारच्या आजीला काय माहित काय गाणं ते. एकदा म्हणलं दोनदा म्हणलं तीनदा म्हणलं 10 मिनिटं झाले 15 मिनिटं झाले अर्धा तास निघून गेला पण तिला काय गाणं विचारला कळत नाही. नंतर 1 तास निघून गेला. 1 तासानंतर तिला खूपच राग आला. पुन्हा ती म्हणे आजी मी गाणं म्हणतो. ते मी काय गाणं म्हणतो म्हणे मी गाणं मी कानात. लेकरानं गाणं म्हणलं. म्हणजे आपण जसं लेकराला शिकवतो तसे लेकराला संस्कार घडत असते मायबापांनो. एकदा मी कीर्तन केलं 12-1 वाजला झाल्याचं कीर्तन होतं. कीर्तन आटपून मी घरी चाललो असताना गावात तुमच्या जागा गाव होतं. आणि त्यानंतर एक लहानसा मुलगा म्हणे महाराज छान कीर्तन केलं म्हणे पण तुम्हाला आमच्या घरी चहा प्यायला लागेल म्हणे. काय प्यायला लागेल म्हणे. चहा. मी म्हणलं चहा तर मी घेत नसतो रे. नाही चहा प्यायला याच लागल म्हणे. म्हणजे मी चहा घेत नाही चलाच म्हणे घरी. आता 12 आठवता घरी गेलो. घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यानं मला घरी नेलं आणि घरी गेल्यानंतर पलंगावर बसल्यानंतर म्हणे महाराज चहा नाही तुम्ही चहा घेता ना म्हणे. नाही. बरं म्हणे आमच्या इथं खूप म्हशी आहेत म्हणे. ताक घ्या म्हणे. ताक घ्या म्हणे. काय घ्या म्हणे. ताक घ्या म्हणे. खूपच चांगला झाला. उन्हाळ्याचे दिवस आहे तर म्हणलं ताक दे. ते बाळ घरामध्ये गेलं. बाळ घरामध्ये गेल्यानंतर 1 तांब्या ताक आणलं म्हणजे आमचं. काय आणलं. 1 तांब्या ताक आणलं. 1 तांब्या ताक आणून मला दिला प्या म्हणे महाराज. मी आवडून 1 तांब्या ताक पिलं. मस्त पोटात थंड वाटलं. पण इच्छा तृप्त झालं नाही. मन पुन्हा त्याला म्हणलं बाळा 1 तांब्या ताक दिलं म्हणलं. आणखी 1 तांब्या ताक भेटते का म्हणलं. भेटते ना म्हणे महाराज आपल्या घरचंच आहे म्हणे. पुन्हा बाळ घरामध्ये गेलं. पुन्हा 1 तांब्या ताक आणलं. पुन्हा दुसरा तांब्या ताक पिलं. पुन्हा म्हणलं आणखी 1 तांब्या मिळते का ते म्हणे महाराज चटकला रे आता. 1 दिलं 2 दिलं. हा म्हणजे काय बोट धरला तर काय मनगट धरला पाहिजे का. असेल तर ते पुन्हा ते मी काय हरकत नाही महाराज. पुन्हा त्याला मला आणून देईल तिसरा तांब्या ताक. आणि तिसरा तांब्या ताक दिल्यानंतर मी ते तांब्या ताक पिलं. नंतर म्हणलं बाळा 1 तांब्या ताक दिलं 2 तांब्या दिलं 3 तांब्या ताक दिलं. म्हणलं तुझ्या आई तुला काय म्हणणार तर नाही म्हणलं. कशाला म्हणलं म्हणे महाराज सकाळी त्या ताकाच्या बकेटीमध्ये उंदीर पडून मेला म्हणे. असं लेकर राहत येतं. बरं असं म्हणल्यानंतर तरी चुपचाप बसायचं नाही. तेवढं म्हणल्यानंतर असा ते माझा तांब्या होता ते त्या चुपचाप बसायचं ना. मग असं म्हणल्यानंतर मला राग आला. हाताचा तांब्या धरला भीतीला फेकून मारला तांब्यात फोडून टाकला. तांब्या फोडल्यानंतर चुपचाप बसायचं नाही. ते काय म्हणे बाळ आई महाराजांना आपल्याला सांगितलं तांब्या फोडून टाकला. म्हणजे तांब्यात ताक दिलं पण ते बी तांबा चांगला म्हणून लेकराला आपण संस्कार केले पाहिजे. मी काल परवा गावाला चालवून काल परवा गावाला जाताना एक लहानसा मुलगा भेटला. आणि लहानसा मुलगाला म्हणलं बाळा कुठं चालला. ते मी चाललो मी अंगणवाडीत. तुमच्याकडे काय म्हणतात अंगणवाडीला. बालवाडी. आमच्याकडे अंगणवाडी म्हणते. सारखंच आहे काय वाडीच आहे. तर मग म्हणल्यानंतर मला ठीक आहे म्हणलं. बरं कुठं चालला म्हणे. चाललो म्हणे. काय ना डब्यामध्ये तुझ्या डब्यात काय नाही म्हणे. पुरणाची पोळी आहे म्हणे. रात्री पुरणाची पोळी केली म्हणे आई ना आणि खिचडी होईपर्यंत दिली म्हणे खायला. बरं ठीक आहे म्हणलं. पुरणाची पोळी मी खाऊ का. खा ना म्हणे महाराज. म्हणलं मी जर पुरणाची पोळी खाई तर तू आईला तू काय सांगशील म्हणलं. सांगेल म्हणे कुत्र्यानं खाल्ली म्हणे. असे लेकरं लहान म्हणून लेकराला आपण संस्कार दिले तर लेकरं चांगले संस्कारी बनतात बाबा. म्हणून काय सांगायचो शरीराचं महत्व सांगायचो. आणि शरीर पुन्हा नाही फक्त एक वेळेस आहे. एक पडीत पडलेली विहीर होती. पडीत पडलेल्या विहिरीच्या वरी आकाशवाणी झाली ना. आकाशवाणी काय म्हणे माहिती आहे का. आकाशवाणी म्हणे की कीर्तन आता लोक आटोपत घेऊन वेळ कमी राहिला म्हणजे अशी म्हणे की आकाशवाणी नाही. त्या ठिकाणी पडीत पडलेल्या विहिरीपाशी आकाशवाणी झाली. आकाशवाणी अशी झाली की या पडीत पडलेल्या विहिरीमध्ये जर कोणी पशु पक्षी प्राणी उड्या मारतील तर पशु पक्षी प्राण्याचा म्हणे काय होईल सुंदर स्त्री रूपवान पुरुष होईल. आणि जर कोणी या विहिरीमध्ये जर एखाद्या माणसाने उड्या मारला त्याचं काय होईल. जर पुरुष आणि स्त्रीने जर उड्या मारला त्याचं काय होईल पशु पक्षी प्राणी होईल. आलं का लक्षात. स्त्री पुरुषाने जर त्या पडीत पडलेल्या विहिरीत उडी मारली त्याचं काय होईल पशु आणि पक्षी होईल. आणि पशु पक्ष्याने जर त्या पडीत पडलेल्या विहिरीमध्ये उडी मारली त्याचं काय होईल सुंदर रूपवान स्त्री आणि पुरुष तयार होईल. असं त्या ठिकाणी एक माकड आणि माकडीचं जोडपं झाडावर होतं त्या पडीत पडलेल्या विहिरीच्या वरी. आणि ते दोघांनी ऐकलं. काय ऐकलं की जे त्या आकाशवाणी ऐकली. आणि आकाशवाणी ऐकल्यानंतर माकडीला माकड म्हणी मारा कोण उड्या विहिरीमध्ये.
असं म्हणल्यानंतर माकडीने म्हणे बाप तुमची इच्छा मी सांगा म्हणून माकडीने माकडांना विचार केला, दोघांनी विचार केला आणि त्या पडीत पडले गेले तर मारायची मी उडी आणि दोघांना हात धरले आणि हात धरल्यानंतर महाराज दोघांनी अशी त्या एडीमध्ये पटकन उडी मारली अशी आणि उडी मारल्यानंतर उडी मारली त्या बाहेर आल्यानंतर त्या माकडीचं काय झालं, जे माकड होतं त्या माकडाचं काय झालं पुरुष झाला आणि त्या माकडीचं काय झालं स्त्री झाली आणि बाहेर आल्यानंतर दोघ जण एकमेकांकडे पाहून खुश झाली. माकडी म्हणी वा काय सुंदर तुम्ही पुरुष झाले म्हणी आणि माकड म्हणी काय सुंदर तुम्ही स्त्री झाली म्हणी. असं म्हणल्यानंतर आता एकदा एक वेळेस भेटले नाही चान्स भेटल्यानंतर पुन्हा माकड काय म्हणी एका उडीमध्ये जर मी एवढं सुंदर झालो म्हणजे दुसऱ्या उडीत मी किती सुंदर होईल म्हणे. असं म्हणल्यानंतर पुन्हा त्या माकडामध्ये मी तर उडी मारतो की आपण दोघे उडी मारू. माकडी म्हणी पहिलेच म्हणी कसं तरी आपला नरदेह प्राप्त झाला, कशाला म्हणे उडी मारा म्हणे पुन्हा. नाही म्हणे एक वेळेस मारच म्हणे. माकडी म्हणे अरे कस तरी मी तुला भेटलो म्हणे. आता हाला की माकडाला काही भेटायला बायका नाही, कस तरी भेटलो म्हणे सुद्धा नाही मारायचीच म्हणे उडी, बरं तू मार मी काय मारत नाही. त्यानंतर माकडाने त्या पडीत पडल्या विहिरीमध्ये उडी पुन्हा मारली म्हणजे ते पुरुष होता ना. मारल्यानंतर पुन्हा बाहेरून पाहते तर त्या जे माणूस झाला होता त्या माणसाला पुन्हा काय झाला माकड झाला आणि माकड झाल्यानंतर आलावरील पाहिलं त्या स्त्रीकडे. ते स्त्री म्हणलं तर म्हणे उडी मारू नको. ऐकलं का ते? ऐकलं नाही. तेवढ्यामध्ये एक सुंदर राजकुमार आला. राजकुमार आल्यानंतर त्या सुंदर रूपवान स्त्रीला रथामध्ये बसवून घेऊन गेल्यानंतर ते माकड त्या स्त्रीच्या मागे चालला. हालाकी ते माकड कोण होता त्या स्त्रीचा नवरा होता पण तिला भेटते का ते आता नाही. तसा अनमोल नरदेह एक वेळ आपल्याला भेटला त्याची किंमत आपण जाणली पाहिजे. एकच वेळेस नरदेह पुन्हा आहे का नाही, पुन्हा अनमोल नरदेह आहे आपल्याला भेटला. ईश्वराचं भजन केलं पाहिजे सर्वांना, तरच हा नरदेहाची काहीतरी आपल्याला सार्थकता आपली होईल. म्हणून नरदेहाची सार्थकता तुम्ही सर्वांनी करा, ईश्वराचं भजन करा. म्हणून गायनात एवढे आपुली छंदे मनाचे आनंदे आवडीने देवा माझ्या मनाप्रमाणे मी आनंद नाचन गायन करील. पण हे सर्व केल्यानंतर काही परमार्थ साधन आहे. साधन आहे काहीतरी पत्ते आहेत आणि पत्ते कोणकोणते तर एका ठिकाणी महाराज म्हणतात की ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्ते सांभाळावी. कारण विठ्ठल मात्रा घेतल्यानंतर काहीतरी पत्ते आपण सांभाळलं पाहिजे तरच त्याचं काहीतरी, नाहीतर आपण जर विठ्ठल मात्रा घेतली पद कसंही वागायला लागलो याला काय अर्थ आहे का नाही. म्हणून कसंही वागता येत नाही. ज्या आपण विठ्ठल मात्रा घेतो तेव्हा ते पत्ते जर सांभाळले आपण तरच आपलं जीवन सार्थक लागते. म्हणून अनेक संतांना साधूंना पाहत त्यांनी किती आपल्या जीवनामध्ये त्याग केला, किती त्याच्या जीवनामध्ये त्याग होता. आपल्या जीवनात त्याग आहे का नाही, ते संत झाले. म्हणून चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्याची कीर्ती जगात अमर राहिली नाही. पण म्हणून ते पत्ते आपण सर्वांनी पाळले पाहिजे आणि असे हे पत्ते जर आपण परमार्थामध्ये पाळले तरच आपला परमार्थ सुखरूप आणि आपल्याला काहीतरी प्राप्ती होईल. मग ते कोणकोणते पत्ते तर ते पत्ते कोणकोणते तर अभंगाच्या तिसऱ्या Hare Rama
या छंदे मनाचे आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकळी साधन या प्रत्ये. मग काही परमार्थामध्ये पथ्य आहेत. कोणकोणते पथ्य? काही गोष्टी सोडा लागतात आणि काही गोष्टी धरा लागतात. कोणकोणत्या गोष्टी धरा लागतात, कोणकोणत्या गोष्टी सोडा लागतात? तर तुकाराम महाराज म्हणतात की लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या प्रत्ये. या चार गोष्टी जर तुम्ही जोपर्यंत सोडणार ना तोपर्यंत तुम्हाला हे साधन कळेल का? नाही. कारण परमार्थात काहीतरी साधन असते. प्रत्येक गोष्टी काहीतरी करताना आपलं साधन लागते मालकांना, आहे की नाही? एखादा उद्योग जर उभा करायचा त्याला साधन लागतं. परमार्थाकडे सुद्धा साधन लागते. हे साधन सोपं आहे का? सोपं नाही, अवघड आहे साधन. पण आपण जर प्रयत्न केले तर सोपं होऊ शकते. माऊलीने सांगितलं हरिपाठामध्ये साधन कसं आहे? कसा साधन? पर्याचा रवा घेता भूमीवरी आणि यत्न परोपरी साधन दे. साधन सोपं आहे का नाही? साधन अवघड आहे. काय सांगितलं माऊलीनं? पर्याचा रवा घेता भूमीवरी. पर्याचा रवा म्हणजे सोनाराजवळ कोण पारा पाहिला की नाही? जे पारा जर जमिनीवर टाकला ते जमिनीवरचा पारा उचलायला जेवढं कष्ट जाते, जेवढे प्रयत्न करायला लागते, तेवढे साधन अवघड आहे म्हणून माऊलीने सांगितलं. पण आपण जर प्रयत्न केले तर ते शक्य आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे सोपे आहे सर्व शहाणा घेत असे. फक्त आपण शहाणा बनायला लागते. पण आपण शहाणा बनतो का नाही? आपण शहाणा बनतो संसारात, परमार्थात बनतो का नाही? म्हणून शहाणा बना. फक्त हे साधन सगळं सोपं आहे. म्हणून लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या प्रत्ये. काय काय सोडा लागेल परमार्थात? पहिली गोष्ट सोडा लागेल लाज, दुसरी भय, शंका आणि मान. आपण परमार्थात आल्यानंतर कोणत्याच गोष्टीची आपल्याला लाज नसली पाहिजे. परमार्थाचे साधन आहे, साधन आपण आपल्या जीवनात अवलंबलंच पाहिजे. कंपळाला टिळा लावायचा, गोपीचंदाचा टिळा, लाज नाही वाटली पाहिजे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करायची लाज वाटली नाही पाहिजे. जे आपले संप्रदायाचे असो, ज्या ज्या पंथात आपण आहोत त्या पंथाचे कपडे घालायचे आपल्याला लाज वाटलं नाही पाहिजे. म्हणजे लाज आपण सर्वप्रथम सोडली पाहिजे. दुसरं म्हणजे शंका, म्हणजे आपलं कल्याण होईल का, म्हणजे कल्याण होईल की नाही ही शंका आपल्याला नसली पाहिजे. भय सोडून दिली, भीती सोडून दिली पाहिजे. परमार्थ करताना काही गोष्टीची आपल्याला अडचण निर्माण होते, काही गोष्टीची भीती निर्माण होते, परंतु ती भीती कधी आपल्या मनात आपण पाळली नाही पाहिजे. कारण आपण चांगलं काम करायला गेलो तर विरोधक आपले आपोआप तयार होतात, ठीक नाही? चांगलं काम कोणतेही करा, विरोधक होते. देशाच्या पंतप्रधानांना जरी चांगले काम केले तरी त्याला विरोधक असते. तसे चांगले काम तुम्ही गावात करा, कुठं करा, पण चांगले काम करताना विरोधक असते. म्हणून त्या गोष्टीची आपल्याला भीती नसली पाहिजे की आपल्याला कोणी काय म्हणाल का नाही. ती भीती आपल्या मनात आपण काढली पाहिजे. म्हणून लाज भय शंका दुराविला मान. मान म्हणजे कोणत्या गोष्टीचे मानाला आपण हापासलं नाही पाहिजे की या गोष्टीत मान, त्या गोष्टीत मान नाही. हे मध्यस्तवची झाले परिज्ञानही केले, ऐसे ज्याने चिंतले किंवा जाणितले तो सुटला गा. हे मध्यस्तवाची झाली, परिज्ञान नाही केले, सर्व करूनही अकर्ता. सगळं हे आपण जरी केलं पण स्वतः म्हणलं पाहिजे की मी कधी नाही केलं. आपल्या जीवनामध्ये कधी अहमपणा, अहंकारपणा कधी आपल्या जीवनात आला नाही पाहिजे. हे मध्यस्तवची झाले परिज्ञान नाही केले. हे सर्व काही ईश्वराने केले, सर्व काही ईश्वरी देण आहे असं आपण समजलं पाहिजे मायबापांनो. म्हणून लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन. परमार्थाचे जे साधन आहेत हे साधनाचा आपण अवलंब केला पाहिजे आणि असा अवलंब करून आपला परमार्थ शेवटाला जाईल. मुलाबाळाला आपण संस्कारित जर केलो नक्कीच आपल्या जीवनाचं हे कल्याण आहे. मुलाबाळावर जर आपण संस्कार टाकले तर ते पुढे जाऊन आपल्याला चांगला आपला उदरनिर्वाह करतील. आजकाल आपण पाहिलं वृद्धाश्रमाची संख्या ही झपाट्यानं वाढतच चालली. 3 मुलं होते आणि त्या 3 मुलाला वडिलांना आईनं एवढं श्रीमंती, गडगंज श्रीमंती कमावून ठेवली, एवढी गडगंज श्रीमंती कमावून ठेवली की 3 एकर शेती होती. 3 एकर शेतीची 30 एकर करून दिली. 30 एकर शेतीची 60 एकर करून दिली. कोण? आईनं वडिलांना. एवढी गडगंज श्रीमंती कमावून ठेवली आणि 60 एकर जमीन कमावून ठेवली आणि प्रत्येकाला एक एक घर बांधून दिलं. प्रत्येकाला 3 घर सारखे बांधून दिले. 3ही मुलाला. 3ही मुलाचे लग्न थाटात लावून दिले. 3ही मुलाला लग्न झाल्यानंतर 3ही मुला लेकर बाळा अगदी चांगला संसार थाटामध्ये चालला आणि चांगलाच संसार चालल्यानंतर 3ही मुलाला वेगवेगळं काढून दिलं आणि थोडात सगळेजण राहू लागले. पण राहू लागल्यानंतर वृद्धापकाळामुळे काळामुळे ती जी महिला होती, महिला आणि पुरुष ज्याने एवढी श्रीमंती कमावून ठेवली, तर ती महिलेचा एक दिवस काय झाला, मृत्यू झाला. ती स्वर्ग लोकात गेली आणि स्वर्ग लोकात गेल्यानंतर ती मेल्यानंतर शेवटी कोण राहिलं? एकटंच म्हातारं राहिलं. कोण राहिलं? महिला मंडळ एकटंच म्हातारं राहिलं. आता आपण आपली एक म्हण आहे की सुवासिनबाई मेली पाहिजे म्हणतो आपण. काय म्हणतो? सुवासिनबाई मेली पाहिजे. पण मी उलट सांगतो, सुवासिनबाई नाही मेली पाहिजे. बाई जर आधी गेली त्या म्हाताऱ्याची किती हाल होते त्या म्हाताऱ्याला जाऊन विचारा. भयानक हाल होते. बाई जर राहिली समजा मागं, तरी कशी ना कशी कामं करून आपला उदरनिर्वाह करायला विचार.
पण माणूस जर राहिला बाई जर गेली त्या माणसाचे खूप हाल होते. मग बाई गेली निघून, माणूस एकटाच राहिला, म्हातारा एकटाच राहिल्यानंतर 3 मुलं आणि त्या मुलाला 3 सून, त्या माणसाला 3 सुना, 3 सुना पाणी मागू पुन्हा. मग एका त्या म्हातारा एवढी वाईट परिस्थिती आली की एकही सून त्याला भाकर करायला तयार नाही. 3 मुलाला सांगितलं की आजपासून म्हणे तुमच्या वडिलाला सांगा म्हणे की आजपासून का तू आमच्या घरात राहू नको, जे म्हशीचा कोटा आणि त्या म्हशीच्या कोट्यामध्ये त्याला राहायला घर दिलं, त्या ठिकाणी राहायला सांगा म्हणे. एक दिवस प्रत्येक जण आपण त्याला डबा देत जाऊ म्हणे. असं ठरलं. 3 मुलं बापाजवळ आले. बापूला आल्यानंतर 3 मुलं म्हणे बाबा आज 3 सुनानं ठरवलं म्हणे की तुम्ही आजपासून घरामध्ये राहणार नाही, तुमचा आजपासून हल्ली मुक्काम कुठे राहील, कोठ्यामध्ये राहील. आणि कोठ्यामध्ये मुक्काम राहिल्यामुळे कोठ्यामध्ये तुम्हाला तुमचं घर बांधून त्या ठिकाणी राहा म्हणे. मग ते त्यांना बाजगीच दिली, एखादी गादी वगैरे दिली, त्या ठिकाणी अंतरून पांघरून नेऊन ठेवलं आणि त्या ठिकाणी आजपासून म्हातारं राहायला लागलं. राहायला लागल्यानंतर 2 महिने गेले, 3 महिने गेले, 4 महिने गेले, 1 वर्ष निघून गेलं. 1 वर्ष निघून गेल्यानंतर एक दिवस प्रत्येक जण डबा त्याला द्यायला लागले. द्यायला लागल्यानंतर कालांतराने एक असा दिवस आला की रात्री 12 वाजता म्हाताऱ्याची एवढी तब्येत बिघडली की विचारता सोय नाही. रात्री 12 वाजल्यानंतर म्हातारा पाणी 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 करायला, पण एकही जण त्याला पाणी द्यायला कोणी जवळ होतं का नाही. ज्या आई वडिलांना एवढी श्रीमंती कमावून ठेवली, एवढा गळगंचे पैसा कमावून ठेवला, शेतीवाडी कमावून ठेवली, घरदार बांधून केलं, पण त्याला शेवटी काय कोट्यामध्ये ठेवलं. आणि रात्री 12 वाजले म्हाताऱ्याची तब्येत एवढी बिघडली, म्हातारा पाणी पाणी करायला पण कोणी पाणी पाजायला तयार नाही. शेवटी प्रकृती खूपच खालावली आणि रात्रीच्या 1 वाजता म्हाताऱ्याचा जीव हा निघून गेला. रात्री 1 वाजता म्हातारा कुठे गेलं, वरी गेलं. वरी म्हणजे कुठं, याच्यावरी नाही, याच्यावरी म्हणजे मृत्युमुखी पडलं. आणि मृत्युमुखी पडल्यानंतर रात्री 1 वाजता त्या म्हशीला कळलं. कोणाला कळलं, म्हशीला. त्याची बांधून होती त्या कोट्यामध्ये. रात्री 1 वाजता म्हशीची जोरजोरानं ओरडायला सुरुवात केली म्हशीने. एवढ्या रात्री म्हशी ओरडायला म्हणून मुलाला वाटलं काय झालं काय नाही. 3 मुलं धावत आले. कोटाचा दरवाजा उघडल्यानंतर पाहिलं तर आपला वडील हा कुठे गेला, देवाघरी गेला. देवाघरी गेल्यानंतर बापरे मी आता गेल्यानंतर 3 जे बाया होत्या घरात सुना, 3 सुनाला पडलं. 3 सुनाला म्हणे मुलं म्हणे एवढ्या रात्री 1 वाजता आपला वडील गेला म्हणे. पण गावातल्या लोकांना कळलं पाहिजे म्हणे म्हातारा गेले म्हणून. मग आता काय करा म्हणे, तुम्ही तिघी जणी रडायला सुरुवात करा म्हणे. काय म्हणे, तिघी जणी रडायला सुरुवात करा म्हणे. रडायला सुरुवात करायला लागली असं म्हणल्यानंतर त्या ठिकाणी मग ते म्हणे आम्ही काय एवढ्या रात्री रडत नाही म्हणे. मग विसरून म्हणे तुम्ही काय पागल झाले का म्हणे, आता 1 वाजला म्हणे, सकाळचे 6 पर्यंत जर आम्ही रडलो तर रडू पांढऱ्या फटक पडल ना म्हणे, आम्ही काय रडत नाही. दुसरी म्हणे बरोबर आहे म्हणे, आपण काय रडू नाही म्हणे, रातभर मात्र झाकून ठेवून या ठिकाणी आणि सकाळी येऊन मग पहा म्हणे आम्ही शब्दाने का उठवतो. मग त्या ठिकाणी ठरलं मात्र त्या ठिकाणी झाकून ठेवलं रातभर. कोटा लावून घेतला. घरी आले, मस्त झोपले वगैरे, झोप वगैरे सर्व पूर्ण झाली. आणि झोप वगैरे पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी आल्यानंतर आता म्हणे 3 सुनाला ते पोरं म्हणे आज जरी रडा म्हणे. सकाळचे 6 वाजले, झोप झाली म्हणे. पण ते पोरं म्हणल्यानंतर ती दुसरी सून म्हणे बाबा मी आतापासून रडायला आतापासून काय करावं म्हणे, तुमची एक बहीण आहे म्हणे अमरावतीला, एक आहे म्हणे अकोल्याला, एक आहे म्हणे नांदेडला, कवायतला म्हणे, ते आम्ही तोपर्यंत रडून काय करू म्हणे, असं करतो म्हणे तुम्ही थांबा म्हणे, मस्त म्हशीचे 4-5 धारा काढतो म्हणे आणि मस्त चहा करतो म्हणे, सगळ्याला चहा घे पिऊन मग रडू म्हणे. ती गेली, चहा घे केला, चहा घे सगळ्यांनी पिला, मी अर्धे रडा. दुसरी सून म्हणे रडाय का हरकत नाही म्हणे, पण शेजारच्या बायाला माहिती आहे म्हणे की जिथे पण केव्हा आम्ही याला भाकर तुकडा दिला नाही, आता जर रडायला तर म्हणले म्हणे काय कोणता पुळका करायला, आम्ही काय रडत नाही. एकही सून रडायला तयार नाही. मग आता करायचं काय, कारण मडाची जागा, मडाचे जे आहे ते रडल्याशिवाय चांगलं वाटते का नाही. मग जागवायचं कसं, हे लढवायचं, हे कोण लढत तयार होईल. मग त्या ठिकाणी दुसरी एक सून म्हणी असं करा, आम्ही शेजारचे म्हातारे आहेत त्यामुळे 2 त्या म्हाताऱ्याला तुम्ही म्हणा म्हणे काही दिवसाला आम्ही देतो, तुम्ही रडायला चला. असं म्हणल्यानंतर शेजारच्या म्हातारीजवळ ते गेले. म्हातारीजवळ गेल्यानंतर 2 पोरं गेले त्या ठिकाणी. गेल्यानंतर मी आजीबाई अशी घटना झाली, रात्री 1 वाजता आमचा वडील गेला. वडील गेल्यानंतर एकही सून रडायला तयार नाही आणि रडल्याशिवाय काय लोकांना माहित होणार नाही, तर तुम्ही असं करा म्हणे घरी चला आणि आमच्या रडायला बडा सुरुवात करा. ते म्हणे रडाय काय हरकत नाही, आम्ही रडतो म्हणे दोन्ही म्हाताऱ्या, पण काहीतरी तू आम्हाला देशील तर आम्ही रडतो म्हणे, पैसा वगैरे, कारण गेले 2 महिने झाले ओलीची पगार नाही काय नाही म्हणे. कस तरी आमचा उदरनिर्वाह चालू होता, लाडक्या बहिणीच्या योजनेत काय बसत नाही म्हातारे असल्यामुळे, त्याच्यामुळे देशील काहीतरी तर आम्ही रडतो म्हणे. ठीक आहे, आमच्या ठिकाणी ठरलं, त्याला काहीतरी देण्यास ठरलं. दोन्ही म्हाताऱ्याला आणलं घरी. आणल्यानंतर म्हाताऱ्याला त्या ठिकाणी भीतीला बसवलं. एक म्हातारी इकून बसली, एक म्हातारी इकून बसली आणि बसल्यानंतर म्हणे आता रडायला सुरुवात करा. पहिली म्हातारी दुसऱ्या म्हातारीकडे पाहून म्हणते माय मला ते आंबड्याचं लढाई बी येणं ग म्हणते. दुसरी म्हणते माय मला बी आंबड्याचं लढाई येणं ग म्हणते. ते पहिली म्हणते म्हातारी माय रडाय काय नाही म्हणते व, पण येणं म्हणते हातातला शेणाचा पोटा हिसकाडून घेतला म्हणते एकदा मायावाल्या. दुसरी म्हणते माय रडाय काय नाही म्हणते, बकेडीच्या बकेडी ताक राय म्हणते, पण सुनाला कवा ताक मला देऊ दिलं नाही म्हणते, मी बी काय रडाय म्हणते. ती बी रडाई झाली, ती बी लढाई. म्हणून
मोले घातले रडाया नाही असो आणि म्हणून त्या ठिकाणी येते का रडू नाही, म्हणून कोणीच रडायला तयार नाही. पहा एवढी श्रीमंती कमावून ठेवली त्या ठिकाणी, पण तरी सुद्धा कोणी रडायला तयार आहे का नाही. म्हणून लेकराला जर आपण संस्कारित केलं, त्याला चांगले संस्कार दिले, तर अशी वेळ आपल्यावर कधी येईल का बापांनो? कधी वेळ येणार नाही. म्हणून लाज भय शंका दुरावा मान न कळे साधन या प्रते, जोपर्यंत आपण चार गोष्टी दूर करणार नाही तोपर्यंत आपल्याला हे परमार्थ साधन कळणार नाही. आणि हे परमार्थ साधन आपल्याला कळल्यानंतर जर असं वैष्णवी आपल्या जीवनामध्ये मिळाला आणि वैष्णवी मिळाल्यानंतर जर आपल्याला ते सुख प्राप्त झाले आणि सुख प्राप्त झाल्यानंतर आपण तो आनंद उत्सव सुद्धा साजरा केला. आनंद उत्सव साजरा केल्यानंतर हे चार गोष्टी जे पत्ते आहे लाज भय शंका दुरावा मान, हे सुद्धा आपण गोष्टी सोडल्या आणि सोडल्यानंतर साधनाचा अवलंब आपण केला. अवलंब केल्यानंतर मग तुकाराम महाराज म्हणते देवा तू आहे सर्व केल्यानंतर आठास केल्यानंतर तू आमचा सांभाळ कर, तू आमचा आम्हाला तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुझ्या तुका म्हणे तुका म्हणे
मनाचा आनंद आवडीने मनाचा आनंद आवडीने वैष्णवा संगती सुखवाटे जीवा आणि कमी देवा काहिनीने गायना चिवड्या पुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने लाज भय शंका दुरावी लमान नकळे साधन या परते गायना चिवड्या पुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने तुका म्हणे आता फुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे गायना चिवड्या फुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. या ठिकाणी झालेली कीर्तन रूपी सेवा जशी होईल त्या प्रमाणे करण्याची या ठिकाणी प्रयत्न केला. तुम्ही सर्व तुपटाकळी गावकऱ्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि आजची सेवा माझ्याकडे दिली, याबद्दल मी सर्वांचा मनस्वी आभार मानतो. या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित सर्व महिला मंडळी, सर्व पुरुष वर्ग, संस्थांचे जेवढे काही ट्रस्टी असेल ते सर्वांना या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित हरिभक्त पारायण मृदंगाचार्य तन्मय महाराज यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. अतिशय चांगल्या प्रकारच्या ठिकाणी महाराज वादन करतात. मूर्ती लहान पण कीर्ती महान. एवढ्या वयामध्ये एवढ्या चांगल्या ठिकाणी महाराजांनी या ठिकाणी मला साथ केली, त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. त्यानंतर विनिकरी बाबा असतील, गायनाचार्य असतील, महाराज सर्वांचं काय ठिकाणी नाव माहित नाही, सर्वांना खूप खूप या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यानंतर हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यानंतर शिवाजी महाराज हे सुद्धा या ठिकाणी महाराज आले, त्यांना सुद्धा खूप खूप शिवाजी महाराजांना या ठिकाणी मी धन्यवाद आभार या ठिकाणी महाराजांचं मानतो. त्यानंतर गायनाचार्य आमचे गुरुबंधू हरिभक्त पारायण नामदेव महाराज गायन सुद्धा एवढं चांगलं करतात. आमच्या गावात सुद्धा दरवर्षी या ठिकाणी राहतात महाराज, त्यांना सुद्धा खूप खूप या ठिकाणी धन्यवाद. त्यानंतर तुमच्याच गावाचे भूमिपुत्र राज महाराज हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्व जर बोलता बोलता वाणीतून एखादा अपशब्द निघाला असेल आणि कोणाच्या मनाला लागला असेल त्याबद्दल मी माझ्या वाणीचा दोष समजतो आणि तुम्हाला सर्वांना या ठिकाणी जर चुकला असेल त्याबद्दल क्षमा मागतो. तुम्ही सर्व या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये कीर्तन आले त्यावेळी सर्वांचे मनस्वी आभार. जर काही राहिला असेल बोलायचं तर एखादा बोलण्यामध्ये विसरलो असेल त्याबद्दल तुम्हाला क्षमा मागतो. कारण कीर्तनामध्ये एकतर आई गायन करा किंवा वडिलांचे एखादं काही म्हणायचं हे सुद्धा बदलता राहते, परंतु ती आता महाराष्ट्रात जास्त करून म्हणता येणार झाली. आपण जर आईची कविता म्हणल्या तर एखादा मलाही फोन येईल कोणाचा की तुम्ही आमच्या असल्यामुळे म्हणू नका. त्यामुळे जास्त काय गायन करायच्या ठिकाणी एक मुळात मी काय कीर्तन राज महाराजांना माहित आहे की राज महाराजांना आमचा परिचय बऱ्याच दिवसापासून आहे. मुळात मी कीर्तनाचे अध्ययन केलं हे आमच्या गावातच केलं, बाहेरगावी कुठे मी शिकायला वगैरे गेलो नाही. जेवढं काय शिकलो आमच्या हरिभक्त पारायण गुरुवर्य उत्तम महाराज धारमोळकर, आनंदराव महाराज हतलेकर यांच्या सानिध्यात राहून कीर्तन सेवा सादर करण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा सर्व ठिकाणी जर काही चुकला असेल पुन्हा एकदा माफी मागतो. झालेली सेवा प्रभू श्री रामचंद्राच्या चरणी अर्पण करतो. तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी अर्पण करतो, माझ्या गुरुवर्याच्या चरणी अर्पण करतो आणि कीर्तनाला पूर्ण विराम.